साहेबांनी विकास केला, पण तो वांझोटा विकास झाला, त्याला मुलंबाळ झाली. आमच्यासारखे युवक आहेत ते गाव सोडून चालले आहेत. इथं काही वर्षानंतर फक्त वयोवृद्ध लोक राहतील. या शहरातलं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. या शहरामध्ये भूमिगत गटाराची सोय 20 वर्षात करता आली नाही. कांद्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल केंद्र सरकार चुकीचे निर्णय घेत असतील तर यांनी सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे. मी सांगतो शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकच आहेत. लाचारींच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा विचाराचं वादळ निर्माण करा. नेते कार्यकर्ता आणि मतदारांनो लई मोठा प्रवास करून म्हणजे कुठून बघा माझ्या व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्याबरोबर मी आलेलो आहे थेट नागपूरवरनं प्रवास करत करत आता येवला विधानसभा मतदारसंघात जोरदार लढत आहे. हो जोरदार लढत. एकीकडे बघा पुन्हा एकदा राज्याचे विद्यमान मंत्री इथले विद्यमान आमदार छगनराव भुजबळ हाती घड्याळे घेऊन मैदानात उभे ठाकलेले आहेत आणि त्यांना कडवी लढत देतात तुतारी हाती घेऊन. अर्थातच माणिक शिंदे त्यांची देखील जोरदार चर्चा. ही लढत आहे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी. चला लोकांशी बोलू, त्यांच्याकडनं त्यांची मतं जाणून घेऊ. अक्का चालली का? होय काय काय नाव तात्या? महेश दरेकर. महेश भाऊ हो. काय चाललं, काय म्हणतं येवला? एवढा चांगली टस्सर चालू आहे. टस्सर चालू आहे का? हो. हा इथला एक शब्द आहे बरं का. म्हणजे आपण पाहिलं होतं बारामती टॉप. हा टॉप. आणि नंतर पश्चिम महाराष्ट्र आम्ही दोनच्या घासाघीस. इकडे काय टस्सर? चांगली टस्सर चालू आहे. टस्सर आहे. हो. कशी टस्सर आहे? जोरात आहे. होय का? कोणाविरुद्ध कोण आहे? भुजबळ विरुद्ध शिंदे. मग काय होतं? भुजबळ पडणार. कस काय? मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे. बर. हो 100%. बर. विकासाच्या नावाखाली आता विकास करायचा म्हटला हा. तर विकास सगळेच नेता करत असतात. बर. पण एक प्रामुख्याने हा. विरोध करणं हा चुकीचा आहे. बर. हो बर का? विरोध करायला नाही पाहिजे. ते म्हणले आरक्षण देतो, ते म्हणले ओबीसीतनं देऊ नका फक्त, असं त्यांचं म्हणणं. ओबीसीतनं पण आम्ही ऑलरेडी मराठी आहे ना. हा. आमची कुंभी जाती निघाल्यात. बर. तर त्या जाती भुजबळ साहेब म्हटले की त्या जाती रद्द करा. बर. पण आता मी स्वतः मराठा आहे. हा. माझे जर आजोबा पंजोबा जर कुंभी असेल तर मी हा. कुंभी राहील ना. बर. माझे वारस कुंभीच्या नोंदमधून निघाली ना. बर. तर मी कुंभी झालो ना. तर ते म्हणता की त्यांना कुंभी मानू नका. मग आता काय म्हणणं आहे? कोण आता सध्या आता शिंदे. शिंदे? हो माणिक शिंदे. माणिकराव शिंदे. माणिकराव शिंदे. होय. काय नाव? नाही बरं काय नाव तर सांगा. ज्ञानेश्वर सोनवणे. सोनवणे. भाऊ कुठले? सावरगाव. सावरगाव. इथून किती किलोमीटर? काय 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. जवळच आहे. जवळ मला फक्त काय विकासावर बोलू जाऊ द्या. झाला विकास? विकास आता विकास तर आमदार तर करणारच नाही. विकास झालाच आहे. होय ना. पाणी आलं? पाणी आमच्याकडे नाही, तिकडे आलं आम्हाला आहे पाठ. मी असं ऐकलं भर पावसाळ्यात म्हणे तुमचा कुठला भाग आहे जिथे टँकरने पाणी पुरवठा केला जातो म्हणे? नाही इकडं कातरणे इकडे तिकडे पाणी येवला दक्षिण. येवला येवला दक्षिणच ना काहीतरी. तिकडे पाणी पुरवठा पाणी, होतो. पाणी. मग आलं पाणी? पाणी आलं ते एवढं नाही आलं, थोडं आलं. आलं पण म्हणजे चारीने पाणी आलं. हा, चारीनं पाणी आलं. बरोबर. आता हे पाहिलं काय ते बोलत होते मराठा आरक्षणाचा परिणाम. मराठा आरक्षणाचा फरक पडेल ना. होय का? मग आहे की पडणार, दुसरे हो वातावरण? मग वातावरण बहुत जोरात मराठा गरम आहे. मग गरम गरम होय ना. फरक पडणार असेल. हो. माणिक शिंदेचे ना. माणिक शिंदेचे. हो, माणिक. म्हणजे यंदाची लढत सोपी हो नाही तुमच्यासाठी. सोपी नाही लय आलं. होय होय होय. जनता आहे, पब्लिक जब बोलतीये त्यातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. का कोण पाटील? कोण पाटील? हा बोला. काय नाव? प्रणव कासा. प्रणव भाऊ काय करता? काय नाही, शॉप आहे आमचं. कसलं शॉप आहे? क्रॉकरी हाऊस. क्रॉकरी हाऊस का? काय कप सेट किती दिला? कप सेट हा नॉर्मल चहाचा कप सेट जसे घेईल तसे. जसं घेईल तसं. बरोबर ना. बरोबर आहे. मग आता सध्या काय येवल्यात काय सुरू आहे? प्रचार विचार आहे की नाही? नेते येतं की नाही? तुम्हाला भेटतं की नाही? येता काय म्हणतात ते? इकडं तुतारी जोरात आहे सर. इकडे तू तरी जोरात आहे असं. माणिक भाऊ. आता तर ते लोक म्हणले घड्याळ जोरात आहे म्हणून. नाही का? फुल कॉन्फिडन्स. मराठा फॅक्टर जरांगे पाटील एकदम जोरात. होय का? हो. तुम्ही मानता त्यांना? एकदम. हा ना. काय करायला पाहिजे होतं मग आमदारांनी? विद्यमान आमदारांनी विरोध केला बाबा असं तुम्हाला पटलं नाही? पटलं नाही. नाही का? हा. मग त्यामुळे यंदा काय? माणिक भाऊ. माणिक भाऊ. हो काका
तुम्ही थांबले बुवा, मी म्हटलं आता ते बोलायला येईल तेव्हा बोलायला येईल. ऐकतोय हा, ऐकतोय तसं मी येऊला फार पूर्वीपासून पाहिलं बरं का. मी तुम्हाला टीव्हीत कायम पाहतो अरे मला वा तर वा, ते- आमचा बुड मारा मूल मारा. गले मिलो तुमचं अवश्य पाहतो मी होय ना? 7 वाजता वा, काय मग 5च्या पुढं संध्याकाळी हा 7:30 वाजता आमचा. हा, कधी एकदम 5ला कधी परफेक्ट 7:30. परफेक्ट परफेक्ट. हो, बोला. आपण ते टीव्हीवर जास्त मला पाहतो एवढा तुमच्या- फार आवडतं बरं का इथलं तुमचं निळकंठ रसवंती. हा. मस्त उसाचा रस बीस आणि उरूस भरतो तुमच्याकडे. नाही आता वळूच गेले आता नाही बंद ना? झाले आता बंद जवळ झालं ना? पूर्वीसारखं नाही राहिलं. पहिलं जायचं नाही पहिल्यासारखं नाही राहिलं. बरं का आता सध्या येवला बदललं का? एवढ्यात बदलणार नाही काही नाही का? काहीच नाही. नाही जे आहे ते चालू आहे बरं पण मग काय म्हणजे आणि काय? इथले जे पब्लिक आहे हा, जवळजवळ 70% भुजबळ शिवाय पाहिजे नाही नाही का? अजिबात कामच असे होय ना? अरे नवीन कॅनलला पाणी आलं बरं तो भाग फिक्स झाला एकदम बरं बरं. भुजबळ नाही तर पाणी नाही मग ते कॅनल येऊ देत नाही लोक पाणी खात होय ना? मग मी ऐकलं जेव्हा पाणी आलं होतं ते पाणी म्हणे नाही नाही ते लोकांनी तोडफोड पाय होतीच धुतले ती होते म्हणे, असं काहीतरी. नाही नाही, उद्घाटन केलं होतं त्यांनी पाय धुतले ना भुजबळ त्याच पाण्याने त्याच तिथं पाण्यानं धुतलं होतं. जिथं साठवण बांधा आहे हा तिथं जे पाणी पोचलं ना बरं. तेव्हा भुजबळचे पाय धुतले ना होय ना? हे तर किती वर्षापासून प्रलंबित होते? ते म्हणजे बांधा आहे नाही 15. जनार्दन पाटलांनी खोदला पाडतो त्याला झाले 50-40-45 वर्ष पण सुटला ना बुवा. आता कॅनलला पाणी 10ला पोहोचलं मग डॅममध्ये कोणाचं जोर पाणी आहे? कोणाचं जोर? आता भुजबळचा जोर हा बस 100%. 100% काकानी छाती ठोकपणे सांगितलं. बरं मला म्हणा कार्यक्रम पात्र आमचं मी दिल्ली पाहतो हाय ना? बस खूप बस खूप आवडतो बाकीच्यांपेक्षा वा आता तुम्ही पण बघा. जो जास्त कल्ला केला ना त्याला शांत काही ताकद तुमच्यात आहे. एकदम एकदम आवडला आपल्याला काही शंका नाही. काय नाव? कृष्णा बांधा साहेब कृष्णा भाऊ इथलेच का? नाही न्यारखेडा नेरखेडा. पाटाखेडा. मतदान कशात येतं तुमचं? येवला विधानसभा मतदान. एवढं त्याच्यातून होय का? मग आता काय करता तुम्ही? आता तुतारी माणिक भाऊ हा बरोबर माणिक भाऊ तू तरी असं सांगितलं. तुम्ही करता काय? नोकरी शेती करता? करतो. शेती काय लावलं शेतीत? कांदे कांद्याला काय भाव मिळाला? आणि आज आणले तुम्ही 4000 गेले 4,000 उन्हाळा गेला. कांदे. व्यवस्थित म्हणजे समाधान आहे का? त्याच्या खराबच झाले कांदे आता काय हा ना? झाले? हा. पर्याय नाही. पण आता किती दिवस चालायचं कांद्याबद्दलचं? कांद्याचं काय रड का नाही कांद्याला काय कोणी आला तर कांद्याचं काय आता कांदा कापताना डोळ्यातनं अश्रू देतं पण शेतकऱ्याने रडवलं त्यांनी. गेल्या निवडणुकीत त्यांनी नेत्यांनी रडवलं. हा बरोबर भले भले बहादर पडून गेले ना. बरोबर होय की नाही? मग यंदा काय कांद्याला भाव मिळायला पाहिजे याबद्दल काही व्हायला पाहिजे ना. मिळायला पाहिजे पण मग आता काय कांद्याचं काय जे आहे तेच चालू आहे ना होय ना? हो ना? मग ते संपवायला पाहिजे बघ. संपवलं मग पाहिजे कांद्या व्यतिरिक्त दुसरं काही घेत नाही शेतात? दुसरे आहे ना मका आहे मग काय मूग आहे मुगे हा. बाकी बाकी पिकं आहेत. आहे पण यावर्षी कसं झालं पावसाने जरा नुकसान जास्त झालं दगा दिला. हम्म. कधी नेते दगा देतात कधी पाऊस दगा नेत्याचं देतो. काम चांगलं होतं बरं का पण नेत्यांनी ना बोलायला नव्हतं पाहिजे असं समाजाला विशिष्ट समाजाबद्दल हा. आम्ही आतापर्यंत साहेबाला मतदान करत होतो बरं. साहेबाला हा बर पण मग आम्ही मतदान करून काय उपयोग झाला बुवा असं आम्हाला म्हणायचं आहे तुम्ही नाराज आहे बा. हा असं बोलायला नाही नेत्यांनी पाहिजे. नेत्यांनी बोलायला नको पाहिजे नको होतं. पाहिजे आमचं म्हणणं काय आहे, विशिष्ट आता समजा तुमचा आणि माझा वाद आहे हा. ना वैयक्तिकच बोलायला पाहिजे बरोबर असं बरोबर. विशिष्ट समाजावर नाही बोलायला पाहिजे कोणताही राहून जातो कोणताही नेता- जाहीरपणे बोलायला नको नाही पाहिजे कोणताही नेता राहिला ना हा. तर आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही वैयक्तिक समजा साहेबाचा आणि जरांगे पाटलाचा होता ना तर साहेबांनी त्यांच्यावरच बोलायला पाहिजे साहेबांना डायरेक्ट समाजावर नव्हतं बोलायला बरं. पाहिजे पण अशी मग माझी आता- वैयक्तिक भावना मग आहे आता साहेबांनी जे बोललेले ते मनात ठेवून नाराजी ठेवायची की विकास पाहायचा नेमकं काय? विकास काही नाही हो आता समजा तुम्ही जर मला समजा म्हणले तुझे एक कानामागं देतो हा. आणि मी तुला 2000 देतो चालेल का हा, हा. काय जोरदार उदाहरण आहे. एक एक मतदार एक एक माणूस. हाय थांबले हो निघाले बरं बरं चला चला जायचं पुढे जायचं. हा हो मावसा काय नाव? निकुंभ निकुंभ भाऊ काय आज काय भेळ खायला? हा पालो तर वेळ खायला बरं 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 बदललं का येवला बदललं का? हा झालं चेंज झालं काय काय झालं येवल्यात? भरपूर झालं काय पण भरपूर म्हणजे काय असतं बुवा असं? पोलीस स्टेशन हा. झालं दवाखाना झाला बर शिवाजी महाराजांचं झालं शिवाय हा सगळं झालं. मग यंदा कोणाचं जोर आहे इलेक्शन मध्ये? हो. आता काय सांगते नाही, दोघांची टफ फाईट आता टप फाईट आहे घासून दोघं टस्तर आहे पण दोघंही टचर म्हणतात बुवा. हा गाड्याळ 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 निमे रात्री वन साईड मारून देईल काय वन साईड मारून जाईल. 1.5 लाखचं मतदान घेईन भुजबळ साहेब मी तुम्हाला सांगतो हा. 100%. होय लोक म्हणे बुवा ते नाराज आहे बुवा नाही त्यांनी काय- काहीच नाराज नाही हा. भाई साहेब बी हिंदू बी घड्याळ चालणार आहे इतर ओबीसी जात बी घड्याळायची तुम्हाला विकासमुळं विकासमुळं तर मतदान तिथे जाणार आहे बस बस बस. मेन मुद्दा तिथं नट राहिला हा. विकास नसताना हा.
तो तरी चालली अशी पण काही विकासमुळं घड्याळ चालणार मी तुला सांगतो. होय हो 100%. भेटायचं 23 तारखेनंतर. बेटा ते म्हणले बेटा 23 तारखेनंतर. काही झालं तरी घड्याळ चालेल म्हणले. हे बघा येवल्यातलं मार्केट आहे. येवल्यातल्या मार्केटबद्दल जर बघायचं झालं तर सगळेच पंचक्रोशीतले लोक इथं. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं काका? भाऊसाहेब जगन्नाथ लहरे. भाऊसाहेब जगन्नाथ लहरे. लहरे. भाऊसाहेब काका आपल्याला भेटलेले आहेत. काका काय म्हणायचं बा आता इतकी वर्ष तुम्ही येवल्यातच राहता ना? नाही मग कुठे राहता? कोटमगाव. कोटमगावला. देवीला नमस्कार विठोबाचा. हा ना? देवीला नमस्कार सांगा बरं आमचा. हा? बरं मला एक सांगा आता हे देवीचं जे स्थान आहे बुवा आणि सगळं विकास झाला का कोटमगावमध्ये तिथल्या देवीच्या स्थानाचा? किती लोक येतात नवरात्रामध्ये? जबरदस्त गर्दी असते. भलती. बरोबर आहे ना? होय. मग आता पूर्ण येवल्याकडे जर पाहिलं झालं येवल्याचा विकास बदललं का? रस्ते झाले, पाणी मिळालं, शेती तुमची हा काय लावलं? काय नाही मकाय. मका आहे का? मग आता होतंय की सगळं व्यवस्थित? बरोबर. आता कोण उभं इथं काही कल्पना आहे? माणिकराव साहेब. होय का? साहेब म्हणजे छगन भुजबळ साहेब. मग काय वाटतं काय अंदाज तुमचा कोण निवडून येईल? आज नाही सांगू शकते. आज नाही का? पण जोर आहे ना? मी ऐकलं माणिकरावना लोक वर्गणी काढून देत आहेत म्हणे. काय एवढं नाही सांग. एवढं नाही सांगतायत. पण लढत सोपी नाही भाऊ असं अजिबात नाही. एकदम काकाने हो नाही एकदम कमी शब्दात का होईना आपलं मत व्यक्त केलं. आओ या. हा काय नाव नेते? सचिन सोनवणे, नेते काय पक्षाचं काम करता? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. भुजबळ साहेब. काय कार्यक्रमातच बोललं पाहिजे तुमच्याशी. हा मी आता चाललो होतो रस्त्याने तुम्ही दिसले हा. म्हटलं चला तुमचं स्वागत करू येवला चला, चला. शहरात. धन्यवाद स्वागत केल्याबद्दल. जरूर कार्यक्रमाच्या चौकटीत भेटू. 100%. बोलायला या. 100%. बोलायला या. कुठले नाना? सातार शेवग सातार. शेवगाव सातारा. बरोबर म्हणजे इथंच मतदान येतं. हा येवला विधानसभा. हा. कोणाचा जोर आहे? भाऊचा. भाऊ म्हणजे कोण? माणिक भाऊ. माणिक भाऊ का? हा. लोक भुजबळ म्हणतात. नाही आता माणिक भाऊ चान्स द्यायचा एवढ्यांदा. हो ना? हा मग आता त्यांना सहकार्य केलं त्याने आता थोडं थांबलं पाहिजे. माणिक भाऊनीच आणलं भुजबळांना. मग आता पण मग भाऊला चान्स दिला पाहिजे. हा, म्हणजे भुजबळ येवला मतदारसंघात आणणारे माणिक भाऊ शिंदे. हा हा मग भुजबळांना. आता भाऊला चान्स दिला पाहिजे. भाऊला चान्स दिला पाहिजे असं राजकीय पटलावर नेहमी म्हटलं जातं किंवा तसं आहे. वास्तव आहे की माणिकराव शिंदेंनीच भुजबळांना येवल्या मतदारसंघात आणलं, त्यांना मतदारसंघ बांधायला लावला. क्या घेऊ ना मग? बिलकुल घेऊ. थोड्या वेळाने कार्यक्रम करतो ना, कार्यक्रम आटपून घेतो ना. हा कार्यक्रमात बोललं पाहिजे आपल्याला. नमस्कार. काय चाललं? कसा गेला सणवार? या थोडं पुढं. हा काय कुठल्या साड्या? सगळ्या प्रकारचे आहे. सगळ्या प्रकारच्या का? मग यंदा होती का सणवारात गर्दी? एवढी खास नाही. खास नाही दरवर्षीप्रमाणे. पण एक वेळ होती येवल्याच्या मार्केटमध्ये पंचक्रोशीतले लोक गर्दी करायचे तेव्हा. मला आठवतं बरं का मी येऊन गेलेलो इकडं. त्याच्यामुळे आता तसं दिसत नाही फारसं. अच्छा. हा आता होतं बदल झाला. हा, हा. आता इलेक्शन मध्ये कोण उभं येतं? छगन भुजबळ, हा माणिकराव शिंदे. बर किती वर्ष झाले मग येवल्यातच जन्म ना तुमचा? हो. होय का? मग आता येवला बदललं हा बऱ्यापैकी. बऱ्यापैकी. हा. काय झालं येवल्यात? सुधारणा झाल्या भरपूर. भरपूर ना? हो ना. रस्ते झाले, हा. पाणी मिळालं, हो. मोठमोठ्या इमारती झाल्या, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झाले, आहे ना, पैठणी केंद्र झालं तुमच्याकडे. काय वाटतं यंदा कोणाचं जोर आहे? हे राजकारणात नाही बोलायचं. नाही ना? नाही. राजकारणावर नाही बोलायचं. बिलकुल. पण मग लोक म्हणतात बुवा रस्सी खेळचे बुवा. हा. हा कसं रे? होय, काम करता काकाने उत्तर दिलं. हा आपलं काम भलं ना आपण भलं असं म्हणणारी बरीच लोक आतापर्यंत बऱ्याचशा बाजारपेठेत मंडळी आपल्याला भेटली. राजकारणावर बोलण्यापेक्षा आम्ही आमचं काम बघू. आम्ही एवढंच म्हणतोय की जो कोणी निवडून येईल त्यांनी मात्र विकास करावा. चला थोडंसं पुढे जाऊ, त्या बाजूला जाऊ म्हणजे आणखीन लोक भेटतील. काय भाव दिले? 30 रुपये पावशेर. गोड आहे का? हा पेरो गोड. गार असलेलं दिसतं पण. होय का? कडक. कुठला माल कुठला? बाहेर कुठला? राहत्याचा. अच्छा म्हणजे इकडचं राहता. हा बरोबर. आणि तुमचं मतदान कुठे येतं? मतदान आमचं कोपरगाव मध्ये येतं. काय जोर आहे कोपरगावात? कोपरगाव दादा काळेचं वाटतं. आज वाटतं का असं? चांगलं काम पण कमाल मग तुम्ही इतक्या किलोमीटर इथे येता विक्री करायला? मी येसगावचा आहे. येसगावचा आहे का? किती किलोमीटर इथून? 13 किलोमीटर सायकलवर यायचं? नाही मोटरसायकल आणायचं. मग सायकलीवर हे सगळं लादायचं आणि मग मार्केटमध्ये. मग दिवसभर सगळं खपतं. होय ना? वा. पण मेहनत आहे. मेहनत केल्याशिवाय काय पर्याय? दे रे हरी खाटल्यावर असं होतच नाही.
हा होणार कसं? ओ ताई नमस्कार. नमस्कार. काय इथं काय भाजीपाला हे पोळपाट लाट नाही ते पोळपाटला तुमचंच आहे दुकान? नाही ना, हा आम्ही हे कपडे घ्यायला आलो. कपडे घ्यायला आले इथलीच आहे? नाही, अंगुलगाव. अंगुलगाव. किती किलोमीटर इथून? जवळ आहे का लांब आहे? लांब आहे, भरपूर लांब आहे. भरपूर लांब आहे ना. काय एसटीने यायला लागतं? हा, एसटी. मग कसं आता काय सरकारने काही दिलं की तुम्हाला? हा, दिलं ना. काय दिलं? ते लाडकी बहिणीचे. हो एक तेवढंच काय ते मिळालं? हा. मग काय करायला पाहिजे आणखी सरकारने तुमच्यासाठी? आमच्यासाठी कांद्याला भाव द्यायला पाहिजे. हा खाण्यात जातो तुम्ही कामाला? नाही, आमच्या घरी कांदा आहे. कांदा आहे का? हा. हा तुमची यजमान शेतकरी आहे? हा, हा किती एकरात लावला? आम्ही आता लावले 2 एकर. 2 एकर मध्ये. पण मिळाला भाव मिळाला? काय पहिलं काय भाव नाही दिला आणि काही काही नाही. नाही ना? आता काय देते काय माहिती. होय ना. निवडणुकीपुरतं करते 4,000 8,000. बस निवडणूक झाल्यावर आणि तिला 1000वर. मग काय तो एकदम 500 डाऊन होतो, 800 डाऊन होतो. कधी कधी 400, कधी कधी शेतकऱ्याला कर्ज भेटत नाही. नाही नाही एवढा खर्च झाला. मग आम्ही शेतकरी, आम्हाला दुसरं काहीच नाही माहिती, फक्त आमच्या मालाला भाव दिला पाहिजे. बस 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 ताईंची माफक अपेक्षा आहे. मग? आहे की नाही? दिलं पाहिजे. हे लाडकी बहिणीचे पैसे नको आम्हाला. नाही ना. हा. आमच्याच कांद्याला भाव दिला तर कितका पैसे होत्या ना. हो खरं नगदी पीक मग? येते. मग? नगदी पीक आहे महत्वाचं आहे. त्या तर आपण कर्ज काढतो ते तर फिटलं पाहिजे. माफक अपेक्षा आहे तुमची. मग आता तुमचे एवढे म्हणजे नवरा कसतोच शेती. शेती तर मग लहान लेकर घेऊन आम्ही कामं करतो. होय ना. मग जावं लागतं. जावं लागतं म्हणजे 5 महिन्याची पोरगी घेऊन आम्ही कामाला जातो. होय ना. 5 महिने. ते बघा ती पोरगी लहान. होय ना. बरोबर बरोबर आहे ते. तुमचं म्हणणं आहे, ताईचं म्हणणं आहे कांद्याला भाव दिला पाहिजे. कांद्याला भाव दिला पाहिजे. आम्हाला लाडकी बहिणीचे पैसे नाही दिले तरी चालेल, पण दुसरं काय कांद्याला भाव दिला पाहिजे. कांद्याला भाव दिला पाहिजे म्हणलं तर. ताई धन्यवाद. बरं काय इथलं इलेक्शनचं काय माहिती कोण निवडून येतं? छगन भुजबळ येतील. पाटाला पाणी आणलं त्यांनी. होय का? हा, ज्यांनी काम केलं त्याच्या मागे जायचं हा. असं. बस ते काम करताना आपल्यासाठी. होय ना. मग बस ठामपणे ताईंनी आपलं उत्तर देऊन धन्यवाद. हो कुठले तात्या? इडलेचे का? इडलेच. काय मग मी ऐकलं टक्सरी मी ऐकलं. हा, टस्सर आहे. आहे का? कोणाच जोर लागतोय? जास्त तुतारीचा. तुतारीचा का? दुसरं कोण नाही? नाही ताई तर म्हणलं छगन भुजबळ, ते म्हणले बा भुजबळांशिवाय पर्याय नाही. नाही तुतारीचा. नाराज आहे तुम्ही? हो, कोणावर? भुजबळावर. का? हे ना जाती भांडणं लावायचं काम केलं. बस हो. पटलं नाही. नाही बस बस बस. पण केला विकास भाऊ आता. नाही काही नाही, विकास सगळेच करते हो. हा? कोण विकास नाही करीत. बर जो निवडून येईन तो करतोच. बरोबर. थोडंफार कमी जास्त कवाय ना. आणि तुमचा माणिक शिंदेवर विश्वास आहे? हो, माणिक भाऊ. भुजबळांना इथं येवला मतदारसंघात आणलं कोणी? माणिक भाऊनीच आणला ना. बस हो. मग यंदा काय? यंदा ते त्यांच्या विरुद्ध होती. बर मग त्यांना भुजबळांना नाही निवडून नाही द्यायचे. निवडून नाही द्यायचं असेल. काय विषय सूर आहे. नाराज आहेत ते एकदम. हा हो अहो काय भाव काय लावलं काय सांगायचं? हा येऊ का असा? या यायला लागत. चौरंग पिढा लागत. हा चौरंग एक पिढा. होय का? चौरंग. चौरंग कशासाठी वापरतो? हे लग्नासाठी नवरदेव नवरीला नवरीला हा त्याच्यावर बसवायचं. त्याच्यावर बसवायचं, लग्न करायचं, लावायची, मेहंदी काढायची. मेहंदी काढायची. हा उत्सवच उत्सव. उच्च बरोबर आहे. हा या सगळ्या गोष्टी पोळपाट लागलं समज सगळं काही मेहनत हो. मेहनत मग हा? बिगर मेहनतचं काहीच नाही. काहीच नाही हो. नाही मेहनत करत लागली जो मेहनत करेल तो हा. काय तो तगल. बरोबर आहे. हा बरोबर आहे. बरं मला सांगा एक सध्या पाटावर कोणाला बसवायचं? पाटावर काय कोणाला बसून देऊ? तुम्ही म्हणला त्याला बसून पाटावर. त्याला काय आपलाच माणूस आहे माझा तो. प्रश्न कळला तुम्हाला? कळलं. माझा प्रश्न इलेक्शनचा आहे. हा तर कोण निवडून येऊन पाटावर बसतंय? बसून देऊ, जो आला त्याला बसून देऊ पाटावर. होय का? हा. जोर कोणाचा आहे? जोर भुजबळ साहेबचा झेल कोणाचा आहे? होय का? हा, जोर. बसतात पाटावर ते. हा, पाटावर बसून जाते. बस. हा त्याला फ्री देऊन टाकू पाट आपल्याकडून. होय ना. हा. हा भुजबळांना निरोप देऊन टाका. हा हा. सांगा, काय निरोप द्यायचा तुम्हाला? पाटावर बसून जा तुम्ही, तुम्हाला पाठ फ्री आमच्याकडून. बर 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 बर. हा. भुजबळ साहेब हे म्हणतायत तुम्ही निवडून आले हा. तर तुम्हाला काय पाठ पाठ कुठला पाठ दाखवून द्या. दाखवून देऊ का? मोठा दाखवू का? हा मोठा. हा, हे मोठा पाठ. हा, या मोठ्या पाटावर ते बसवून देऊ. बसून देऊ. हा. ते म्हणतात निवडून आला तर मोठ्या मोटर तुम्हाला बसू. बघा संपर्क साधा किंवा तुम्ही त्यांना भेटा. चालेल. शुभेच्छा तुमच्या त्यांना. बरोबर. हा हा म्हणले बुवा लोक बोलतात त्यांनी पाटावर बसून टाकलं थेट. काय जाऊ ताई कुठल्या? हा सुकी कुठं आलं हे? येवल्याजवळ होय ना. हा ताई मतदान करता का? करतो ना. हा इथं कोण उभं आहे काय माहिती का? कोण उभं आहे काय माहिती आहे? माहिती नाही नाही का? बरं बरं मला सांगा सरकारने काही केलं का तुमच्यासाठी?
सरकारने काही केलं तुमच्यासाठी? काय ते लाडक्या बहिणीचं केलं. मिळाला तुम्हाला हा लाभ मिळाला? हा होय ना? हा खुश आहे का मग तुम्ही? मग आता दिलं तेवढं कसं दिले तर खुश. किती हप्ते आले? पहिला हप्ता गेले, अजून दुसरा पाहायला नाही बर बर. शेती आहे का? पाहणार. हा काय लावलं? काही नाही आता हे सोयाबीन काढेल. सोयाबीन काढलं. भाव काय मिळाला? आमच्या सासऱ्यालाच माहिती होय आम्हाला. का? दिवाळी गेली व्यवस्थित? गेली हो. ताई आनंदी खुश आहेत म्हणतात बोता. हा नमस्कार. काय लावला भाव करतोडा? कोणते घ्यायचे तुम्हाला? काय घ्यायचे का? 36 रुपये डझन. होय का? नजर लागत नाही म्हणे. नजर लागत नाही. हा बरोबर बरोबर ना? 10 रुपये. वाडवडील लोक म्हणायचे. हा बरोबर ना, खरं आहे की नाही? काय म्हणता मग? काय समजा मग काय जोर काय तुमचं येवल्या? 10 रुपये द्या तुम्ही. नाही कमी व्यवहार चालला त्यांचा. हा आपल्या इथे ना तसं 20 वर्षापासून भुजबळ साहेब आहे. आता माणिकराव शिंदेला चान्स द्यायचा यावेळेस. असं चाललंय मग. चाललं नाही चान्स द्यायचं म्हणजे ते वारं फिरलंय. वारं फिरलेलं आता. हा, दुसरं काही नाही. नाही बस गॅरंटी, त्यांची गॅरंटी ते येतील म्हणून. येतील. सोपी नाही लढत गड्या. तुतारीला दिली. याच्या आधी तुतारीलाच मत दिलेलं सगळ्यांनी. होय का? निवडून आणलं होतं. आता परत तेच चालणार आहे. तेच चालणार आहे आता. गॅरंटी. बरोबर. नाराज आहे तुम्ही नाही नाराज काहीच नाही. भुजबळांवर? नाराज नाही काही. नाराज नाही, पण त्यांचं ठरलं बुवा असं. तरी त्यांचं मत फक्त. मावशी काय नाव? मनीषा बाराते. मनीषा ताई कुठल्या? धुळगावच्या. हा धुळगाव. बर 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 बर. मग इथंच मतदान येतं ना तुमचं? हा काय सध्या चर्चा काय? काही नाही महिला मंडळात काही चर्चा होत असेल ना इलेक्शनची? नाही का? बर. काय सरकारने काय केलं तुमच्यासाठी? सरकारने काही केलं? सरकारने काही केलं नाही अजून आमच्यासाठी. काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? काही नाही, आरक्षण द्यायला पाहिजे. दुसरं काय मराठा आरक्षण त्याचं म्हणणं आहे तुमचं? बस बस. ताईने सांगून दिलं आपलं म्हणणं. हो काय नाही का आपलं काय सांगायचं? काय सायकल का? सायकल होय. मस्त पैकी सायकलीवर. सायकल फिरायचं मस्त हा छान पैकी. कुठून कुठपर्यंत जायचं? एवढ्यातच फिरायचं. एवढ्यातच फिरायचं. काय करायचं पूर्वी? सर्व्हिसला होते का? हा कुठं? होते पाटबंधारे. पाटबंधारे का? रिटायर्ड झाले? हा. काय पेन्शन बसली? आहे 13-14 13-14 भागतंय म्हणजे. बागते व्यवस्थित. एवढ्यात काय मूड सध्या इलेक्शनचा? मुळे ते काही सांगता नाही येणार नाही आता. का? ते सांगता होय येणार का? नाही. कोण कोण उभं आहे? काय आहे सांगता नाही येत आपल्याला एवढं. नाही का? लक्ष नाही येत आपण या भागात. नाही का? काही खरं नाही. नाही. सारा याचाच बाजार आहे. काय म्हणतात जाऊ दे आता काय कशाचा बाजार आहे? काय असं काय 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 निवडणुकीमध्ये हा. काय आहे स्वतःचा स्वार्थच पाहता ते. कोणी निवडून या बस बस बस. दुसरं कोण नाही हा? म्हणजे काय? कोणी निवडून आलं स्वार्थच पाहणं. विकास त्याचा होतो, जनतेचा नाही होत. नाही होत. हा. सायकलवर जाता जाता काका चला चला हो गर्दी करू नका ना. चला ना. टेम्पो मध्ये लावून दिला. कसं काय व्हायचं? हा हे असा टेम्पो मध्ये लावून दिला माणसं. येईन ना माणूस. सगळी ट्रॅफिक खोळंबली म्हणायची ना. आता काय हा जसा पाहिजे तसा विकास झाला नाही म्हणून ट्रॅफिक खोळंबली. जसा पाहिजे तसा विकास नाही झाला. झालाच नाही. मार्केट मोठं व्हायला पाहिजे होतं. मार्केट मोठं व्हायला पाहिजे. तिथं ते गाळ्या केलेले व्यापारी संकुल तिथं होतं. अजून काहीच नाही. काहीच त्याचा नाही. लिलाव नाही, काही नाही. काहीच नाही. मग कोणी करायचा होता हा विकास? हा भुजबळ साहेबांनी विकास केला पाहिजे होता, पण भुजबळ साहेबांनी लोक म्हणतात काही विकास केला पाणी नाही. आणलं ते चाललं. तर सगळ्यांनीच आणलं. ते नांदगावला आलं, कोपरगावला आलं. बर जसा पाहिजे तसा विकास झालाच नाही. बर का? मग कसं काय करायचं? आता यावेळेस आमचं ठरलंय माणिकराव शिंदे. बस काय लोक सलग बोलायला लागले राव. मंडळी बोलण्यात ना ते एकूण दिसतं. लढत काही इथं सोपी नाहीये. हा ओ काय चाललं? ही काय काम चालू आहे? हे का काम चाललं का? हा या पाण्यात काय प्रकार राहता का? राहते ना. कसे असतात? पुन्हा असतं कलकत्ता बरोबर. हा आम्ही पुन्हाच विकतो पण. बर 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 बर. काय सध्या इलेक्शनचं मूड? नाही ते काही सांगू शकत नाही. नाही का? कोण उभं कोण आहे पण मग? उभा आहे भुजबळ साहेब आहे, माणिक भाऊ. माणिक भाऊ का? मग काय जोरदार घासाघीस होती म्हणे? काही सांगू शकत नाही. काही सांगू शकत नाही. हे आणखी एक मतदार आपल्याला भेटले जे म्हटले काहीच सांगू शकत नाही. काही बोलणं शक्यच नाही. नुसतं पाहायचं बोलायचं. पाहू बोला. हा बघा कसं राहते प्रोसेस कशी राहते. पहिलं पाहायचं. काय बघायचं? विकास झाला का बघायचं. विकास हा मग इलेक्शन आली की काय ठरवायचं? मग झाला का विकास? विकास झाला पाहिजे. काय मग काय तुमच्याकडे झाला नाही विकास? विकास झालेले आमच्याकडे. होय का?
काय कोणी केलं विकास? भुजबळ साहेबांनी केला. बर मग काय यंदा काय जोर आहे मग यंदा तुम्हाला काय वाटतं? माझा अंदाज आहे भुजबळ साहेब यायला पाहिजे बुवा असं. यायला पाहिजे बुवा. हो, काम करणाऱ्याला मत द्यावं असं. द्यावं. पण ते काय लोक नाराज आहे त्यांच्यावर. लोक नाराज राहणारे राहतील तर पण विकास व्हायला पाहिजे बुवा. हा. नाही तर 5 वर्ष मागे जाईल, 20 वर्ष मागे जाईल देश. 20 एवढा मागे जाईल 20 4 वर्ष. टर्म आमदार आहेत ना तुमच्याकडे? हा. यंदाची 5वी टर्म त्यांची. हा, बरोबर. हो, होय ना. मग ठरलं तुमचं? ठरलं भुजबळ साहेब यांना घड्याळची तिकीट. गाड्याळ. बस एकच गाड्याळ. बस का हो माऊली काय म्हणायचं मग? सांगितलं तेच सांगितलं होय का? विकासाला मत आहे त्यांचं. हा? विकासाला मत आहे तुमचं असं. हा. त्या आरक्षण वगैरे ज्यावर चर्चा आहे एकूण काय? आम्हाला काय आरक्षणचं भेटत हो धंदेवाल्याला. होय ना. नंदवाला 2 वेळेच्या पोटाचं पडलं खरं. मग पोटाचं पडलेलं दुसरं काय? आमच्याकडे एमआयडीसी येतील, भुजबळ साहेब आले तर एमआयडीसी बीएमआयडीसी होईल, थोडं यावल्याची प्रगती होईल, बर लोकांना कामं मिळतील, गरीबाला बर बर बर. बरिगाला मजुरी मिळेल, बाकी काय पाहिजे आपल्याला? बरोबर आहे का नाही? विकास पाहिजे आपल्याला आणि गरीबाला कामं धंदे मिळले तर लई झालं. साहेब भेटतात का? साहेब भेटतं ना, भेटतात. भुजबळ साहेब भेटतं ना, हा, सहज भेट होते. सहज भेट होते. होते ऐकून घेतात. हो, ते म्हणते यावल्याचा विकास करेल मी ज्यावरला काय त्यावरला विकास करेल. बस बस बस. ज्या दिवशी होईल त्या दिवशी पाहत येईल. बस ज्या दिवशी होईल त्या दिवशी पाहता येईल. जायचंच मग पुढं. हो 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 पुढं जायला पाहिजे. चला चला. मावशी कुठल्या आहे मावशी? येवल्याचीच आहे. येवल्याच आहे का? हो, काय लावलं कुठं? फुटाण्याची दुकान लावेले. होय का? याच्यावर माझा प्रपंच आहे. बर. नरेंद्र मोदी साहेबांनी 10,000 कर्ज दिलं, त्याच्यानंतर 20 दिलं, त्याच्यावर माझी प्रगती चांगली चालू आहे. आनंदात घर चालतंय माझं. कोणी दिलं कर्ज? मोदी सरकारने मोदी सरकारने दिलं. 10,000 बडोदा बँकेतून. होय का? ते तुम्हाला योजनांचा फायदा झाला म्हणजे असं म्हणायचं? योजनेचा फायदा झाला. जो आमच्याकडे लक्ष दिलं आम्ही त्यांच्याकडे 100% लक्ष देऊ. बरं बरं. मग येवल्यात काय लढत आहे? कोण आहे? आहे ना आम्हाला साहेब आहे. कोण आहे ना, आम्हाला कळू देत नाही. सगळे आपलेच आहे ना हो. होय का? मग दुसरं कोण नाही? तुम्ही आपलेच आहे. ये 4 माणसं माझेच आहे. हा मी रोडवर बसते म्हणजे माझेच झाले. बरोबर बरोबर बरोबर. करू ना विकास, करावाच लागणार आहे. होय ना. हो. काय आपलं काम भलं ना आपण भलं. आपण बस बस दिवस उगला का इथे येऊन बसायचं आणि 2 रुपये कमवायचे. बस. मग दिवसाकाठी काय फायदा होतो? किती होतो? होतो ना, पोटापुरता होतो. पोटापुरतं निघून बस जातं का? बस बस. एकदम भारी. मावशीने ठाम मत सांगितलं. त्यांना योजनांचा फायदा झाला म्हणाला. आणि मग 10,000चं कर्ज, मग 20,000चं कर्ज, मग या छोट्या ह्याच्यातनं मोठं करत त्या जातात बुवा, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. हा काय नाव काका? राजेंद्र कल्याणकर. बर बर. इथलेच का? येवल्यातलेच. येवल्यातले. किती वर्ष झाली येवल्यात राहता? जन्मच इथे आहे. हा मग काय काय विषय नाही. ठाम एकदम. हो. हा मग आता येवला जसं बघताय तुम्ही बुवा, हा म्हणतो ना आपण हिंदी जब से मैंने होश सवारा, हा तर तसं येवला बदललं का? बदललेलं आहे ना. होय. हं? काय काय झालं येवल्यामध्ये? ते नगरपालिका असं झाल्या, ग्रामपंचायती झाले एका ठिकाणी, शिव हे झालं, हा शिवसृष्टी झाली, हा सर्व एका ठिकाणी आले त्यामध्ये बी. आणि बाकीचे रोडच झाले, रोडचे कामं झालेले. बरं. आता गावात एकही कमतरता आहे का? जे आपल्याला एमआयडीसी वगैरे कंपन्या पाहिजे हा. त्याची कमतरता आहे. त्यांनी उद्योग व्यवसाय वाढून नाही राहिले, होय. आहेत त्या स्तरावरच राहून राहिले. हा. उद्योग व्यवसाय वाढले पाहिजे. बरं. सर्वात महत्वाचे म्हणजे जी रोजंदारी ती भेटली पाहिजे. जे बाहेरगावी जात आहे, हा जे शिकून मुलं, त्यांना इथे नोकऱ्या काहीच भेटत नाहीये. बरं, बरं, बरं. तर ती अडचण सर्वात महत्वाची आहे. काही याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. कोण करायचंय? आता हे आपले पुढारी त्यांनीच केलं पाहिजे ना. कोण आहे त्यांची आता तुमच्याकडे सत्ता आहे. पुढारी? आता होते भुजबळ साहेब होते, बरं. त्यांनी करायला पाहिजे होतं काहीतरी. बरं. हा मार्ग तरी पहिले लावायला पाहिजे पण होता. त्यांनी विकास एमआयडीसी केला असं म्हणतात. विकास केला त्यांनी, पण याच्याकडे जरा लक्ष दिलं गेलं पाहिजे. बरं. का जे इथले शिकू राहिले मोठे, जे पुन्हा मुंबई साऱ्या ठिकाणी जाऊ राहिले, पण इथं स्थानिक कोणी राहायला तयार नाही. बरोबर. शिकता तिथं पण नोकरीला बाहेर झालं. नोकरीला बाहेर जाऊ कुटुंब राहिलं, सोडावं लागतं. कुटुंब सोडत आहे, सगळ्या गोष्टी अडचणी येत आहे. हे सर्वात महत्वाचा विषय आहे. हा, हा, हा. म्हणजे इथून लोकांना बाहेर गेलं नाही पाहिजे, अशी काहीतरी योजना करायला पाहिजे, व्यवस्था केली पाहिजे. केली पाहिजे बुवा. रोड रस्ते तर होणारच आहे, गटरी होतच आहे, बरोबर. पण हे जे काम हे सर्वात महत्वाचं आहे का पहिले ही रोजंदारी लोकांना भेटली पाहिजे. मग आता इलेक्शन, हा मग काय कोणाचं जोर?
जोर हा. ज्याने विकास केला त्याला देणारच आहे लोक. होय का? मग ठरलंय तुमचं असं म्हणलंय? सर्वांनी असं लोकांचंही म्हणणं आहे, लोक दोन्ही तर्फी चालणारच आहे. हा. 10 कामं केले, एक काम नाही केलं तर 10 कामं करणाऱ्याला नाव ठेवणारच आहे. बस ना करून चालत नाही असं ना करून म्हणता येणार नाही ना, काम करणारच आहे ना. बरोबर. आणि एखाद्याचं काय काय ना काम चुकणारच आहे, कमी होणारच आहे. सत्ता असो नसो, 10 कामं केले एक काम होणार नाही, पण 9 कामं केले याच्याकडे तर लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि 10वं काम त्यांना करावं ही आग्रहाने विनंती केली पाहिजे, आग्रह धरला पाहिजे. हा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा. हा. काय म्हणले? मी त्यांना म्हणलो रामकृष्ण हरी. बरोबर आलोच मी तुमच्याकडे. हो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय चाललं? वाजवतो तरी. बोला बोला काय कुठल्या कोण गावचे? नारखेडा. नारखेडाचे का? होय. काय काय वातावरण काय इकडं? वातावरण काय अजून का प्रचार सुरू नाही आमच्याकडे. नाही का? नाही आले नाही का नेते? अजून नाही आली. बर बर. येतील ना. मग आता काय करायचं, कसं करायचं? का आता जनता करीत आहे. हा? व्यक्त काय सांगणार आहे हो. तुम्ही कुठे जायचं? कुठे जायचं? लोकांना एक मत हे राहतं का? जन्मत कोणाला सांगू नये. नाही सांगू. ऐकावे जनाचे करावे म्हणायचे. बस बस मग संतांनी म्हणलंय. हो ऐकावे जनाचे करावे म्हणायचे. करायचे. पण हे जन्मत कोणाला सांगू नये. जोर कोणाचा हा? आहे? जोर कोणाचा? हे काय मला सांगताच येत नाही. हे काय? हे जाऊ शकत नाही मी. नाही का? नाही नाही बरोबर. नाही नाही. पण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला बोला बोला बोला. नाही पत्रकार हुशार मतदार असतो. मतदार हुशार असतो, लक्षात ठेवा. मी एक ठाम हुशार झाले. हो पहिले पल्ल्याच्या गाडी नव्हते ते. बरोबर. आता जागरूकता खूप आलेली आहे. खूप आली. बरोबर. राजकारणात अभ्यास आता खूप लोक करायला लागले. तुम्हाला काय नेमकं विचारायचं? मला काय नाही विचारायचं. माझा अगदी साधा सोपा सवाल आहे की जे येवला तुम्ही इतक्या वर्षापासून बघता ते बदललं का? बदलला म्हणजे ज्या प्रकारे बदल पाहिजे हा. होता तो बदल झालेला नाही. बर. म्हणजे जो विकास जो प्रगती झालेली पाहिजे होती हा. ती झालेली नाही. हा. म्हणजे रस्ते झाले किंवा हॉल झाले असं हा. वास्तविक पाहता म्हणजे MIDC झाले पाहिजे होती. हा. आणि संस्था उभा राहायला पाहिजे होतं. हा. शैक्षणिक. हा. त्याच्यातून मग आर्थिक भरभराट आली असती ना. बरोबर. आता तुमचा समजा भुजबळ साहेब आहे, तुम्ही तेच म्हणणार होते, तुमचा उद्देश तोच आहे की भुजबळ साहेबांनी विकास केले का नाही. हा. म्हणजे थोडाफार झाला, पण जो जसं म्हणायला पाहिजे होता तो विकास नाही झाला. त्या वेगाने नाही झाला. हा त्या वेगाने नाही झाला. ते मंत्री होते, आमची तक्रार तीच आहे आणि आमचा भरमनिरास तोच झालेला हा. आहे की त्यांच्याकडे मंत्रीपद होती, त्यांच्याकडे संस्था आहे. हा. आता भुजबळ नॉलेज सिटी हा. आहे, मुंबईला तुम्हाला माहितच असेल संस्था आहे त्यांची. हा. तर कमीत कमी त्यांनी इथं कॉलेजेस काढायला पाहिजे होतं, जसं बरोबर. कुणाल दराडेने काढलं. हा. त्याच्यामुळे काय झालं की आर्थिक भरभराट आली. हा. आता तुम्ही पाहता मातोश्री असो किंवा इथं जगदंबा एज्युकेशन सोसायटी असो, हो. त्यांनी बिल्डिंग उभ्या केल्या. काही टीचर्स तिथं नोकरीला लागले. नोकरीला लागल्यानंतर आज येवल्यात जे दुकानदार आहे, जे स्टुडंट्स आले जे बाहेरून, त्यांचा व्यापार उद्यम वाढला आमचा. आता हे जितके दुकानदार हे बॅगवाल्यांचे धंदे वाढले. त्याच्यानंतर शैक्षणिक क्षेत्राचे जे साहित्य होते ते वाढ गेली. आणि ज्या लोकांनी कॉलनीमध्ये ज्यांची घरं होती त्यांनी डबल मजली केल्या, त्यांना राहायला घरं दिली. तेच नाही, त्यांना मेस सुद्धा चालू केलं. बरोबर. म्हणजे अशी आर्थिक भरभराट त्यांनी करायला पाहिजे होती. त्यांच्या शैक्षणिक संस्था आहे, भुजबळ नॉलेज सिटी आहे, ते इथं कमीत कमी जसे मराठा विद्याप्रसारक समाजाचा अख्खा नाशिकभर पसार आहे तसं तर इथे तसं व्हायला त्यांनी करायला पाहिजे. पाहिजे. नाराज आहे हा, तुम्ही. आता मी स्वतः 25 वर्षापासून मी हातगडी लोटते. तुम्ही त्या फुटाण्याले बाई आता उभी ही बघा, ही बी फुटपाथवर 20-25 काय त्याचं आयुष्य सरत आला, तर जायची वेळ आली तिची, हा. तरी ते फुटानेच विकती. म्हणजे विकास कोणाला मानायचा? बरोबर. विकासाची व्याख्या काय हे तुम्ही सांगा काय आम्हाला. यंदा जोर काय? हे सर्व मराठ्यांवर अवलंबून आहे आता. होय का? हा, ते जी पहिले निवडणूक झाल्या हा. म्हणजे 4 भुजबळ साहेबांचा, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. पण आज जी परिस्थिती आहे ना ही फार वेगळी कठीण आहे. कठीण म्हणजे हे सर्व मराठ्यांवर गेलेली आता निवडणूक. बस. कारण आता हे जे मुस्लिम मतदार आहे ते फाटाफूट होणार आहे. हा. काही इकडे जाणार आहे, काही तिकडे जाणार आहे. हा. आलं लक्षात. ओबीसी तुम्ही जर गृहीत धरलं, बर. आता ही सर्व लढाई आहे ना हे मराठ्यांवर आलेली आहे. बस आणि त्यांनी. ते तुम्हाला सर्व माहिती आहे. तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही हुशार आहे. मी हुशार. माझं काम आहे विचारणं, तुमचं काम आहे ते तुमचं मत मोकळेपणाने व्यक्त करणं. धाडसी आहात तुम्ही, धाडसी आहात तुम्ही. तुमचं म्हणणं तुम्ही मांडलं. शुद्ध मतदार मी आहात. तुम्हाला जे खरे आहे ते सांगितलं. म्हणजे कोणाचं लांगूल चालन किंवा असं काही नाही ना. बिलकुल सजग मतदार आहात तुम्ही. तर मंडळी ही आहेत येवल्यातली सगळी मतदार मंडळी जी आपली मतं व्यक्त करतात. एक तर लक्षात येतं की ही लढत इथली सोपी नाहीये आणि ही लढत सोपी नसल्या कारणानं यावरनं मोठी चर्चा जी ती बाजारपेठेत होताना दिसते. चला यानंतर मी जाणार आहे माझ्या शोच्या चौकटीत, जिथं असतील सत्ताधारी, जिथं असतील विरोधक, इतर पक्षाची मंडळी, सर्वसामान्य मंडळी आणि बाजार तळावरती आपण चर्चा करू येवल्याचा विकास झाला आहे का, विकासाचे दावे केले जातील,
घमासान होईल आणि त्यातनं कळेल आपल्याला एकूणच मूड महाराष्ट्राचा. मंडळी, आपण आहोत येवला विधानसभा मतदारसंघात. आपण बाजारपेठेत तिथल्या मतदारांशी चर्चा केली. टस्सर आहे मंडळी, असं एका मतदाराने सांगितलं. खरंच इथली लढत टस्सरच म्हणावी लागेल. कारण एकीकडे पुन्हा एकदा विद्यमान राज्याचे मंत्री, इथले आमदार छगनराव भुजबळ जे आहेत ते महायुतीकडनं घड्याळ हाती घेऊन रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्यांना लढत देणारे अर्थातच हाती तुतारी घेऊन माणिकराव शिंदे. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अपक्ष देखील त्या ठिकाणी रिंगणामध्ये उतरलेले आहेत. भागवतराव सोनवणे हे जे आहेत या ठिकाणी परिवर्तन महाशक्ती, बरोबर, परिवर्तन महाशक्ती या बॅनरच्या अंदर ते रिंगणामध्ये उतरलेले आहेत. बघूयात या मतदारसंघात नेमकं काय होतंय. बरं, वेगवेगळे प्रश्न आहेत या ठिकाणी. तसं बघायला गेलं तर गेले 4 टर्म भुजबळ जे आहेत ते इथे आमदार आहेत आणि यंदा पुन्हा एकदा त्यांना आमदारकी मिळते का हे बघावं लागेल. लोक त्यांना निवडून देत आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तशी लढत जी आहे ती राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आहे. ज्यांनी छगन भुजबळांना येवला मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात आणलं तेच माणिकराव शिंदे त्यांच्या विरोधात आज उभे ठाकलेले आहेत. बरं, राष्ट्रवादीची 2 शक्ल झाल्यानंतर शरद पवारांनी पहिली सभा ही येवल्यामध्येच घेतली होती. त्यामुळे घडतंय काय? चला, माझा पहिला प्रश्न अर्थात विद्यमान आमदारांच्या प्रवक्त्यांना माझा पहिला प्रश्न आहे आपल्याला की आमदारांनी या मतदारसंघात केलेली महत्वाची कामं कोणती? असं कुठलं विकासाचं मॉडेल त्यांनी आणलं ज्याने मतदारांना फायदा झाला आणि ज्या मुद्द्याला घेऊन तुम्ही पुन्हा एकदा मतदारांना मतांचा जोगवा मागताय? सर्वप्रथम गेल्या 20 वर्षापासून साहेब येवला मतदारसंघ, येवला आणि लासलगाव मतदारसंघात या ठिकाणी विकास करतात. येवला हे पैठणीचं शहर आहे आणि पैठणीच्या शहरामध्ये येण्यासाठी सर्वप्रथम त्या ठिकाणी रस्ते गरजेचे असतात. साहेबांनी सर्वप्रथम रस्त्याची सुरुवात केली. कारण जर भारतातून जर या ठिकाणी येवल्याहून लोक पैठणीसाठी घेण्यात येत आहे तर त्यांना त्या ठिकाणी रस्ते, त्या ठिकाणी पाण्याची सुविधा आणि त्या ठिकाणी दुकाने, ज्या ठिकाणी आज येवला बघताय तुम्ही, जे 2020चं येवल्याचं मॉडेल जर तुमच्याकडे 2004चं मॉडेल आणि 2024चं मॉडेल बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला जमीन आणि आसमानचा फरक तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आपण ज्या ठिकाणी या ठिकाणी सभा घेतोय याचं खालचं देखील कॉन्क्रिटीकरण यांनी या ठिकाणी बाजारतळ केले हे आमदार भुजबळ साहेबांनीच केलेलं आहे. त्याचबरोबर इतर ग्रामीण भागातले रस्ते असतील, शहरातले रस्ते असतील, त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न असेल आणि या ठिकाणी सर्वात महत्वाचा पैठणीला जर या ठिकाणी ते ग्लोबल नेण्याचं काम करीत असेल, कारण पैठणी ही 7 समंदर पार गेली आहे आज. त्याचं केवळ एकमेव कारण म्हणजे केवळ भुजबळ साहेब. कारण भुजबळ साहेबांनी तेथील जे पैठणीचे कारागीर असतील त्यांना ती सुखसुविधा उपलब्ध करून दिली. शासनाकडे ते मांडणी करून त्यांचं अधिकृत नोंदणी करून घेतली. नोंदणी केल्यानंतर त्यांना शासनाकडून रेशीमे त्याच्यावर सबसिडी मिळते. त्यांना दरवर्षाला 15,000 रुपये प्रत्येक कारागिरीला आज मिळत आहे. त्याचं या ठिकाणी उद्धार करण्याचं काम पैठणी आणि त्याचबरोबर जे पैठणीचे युवक असतील, पैठणी हा फक्त एखाद्या कुठल्याही समाजासाठी नाहीये. तो हा मुस्लिम समाज असेल, सावजी समाज असेल, इतरही जे छोटे छोटे समाज असतील त्याचा सर्व कारागीर त्याचा फायदा घेत आहे. 1 रुपयाने हा एक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भुजबळ साहेबांनी सर्वात मोठा या ठिकाणी सिंहाचा वाटा उचलला. ठीक आहे, चला मंडळी, याच मतदारसंघात गेल्या वेळी छगन भुजबळांना 1,27,000 त्याच्यावरची मतं मिळालेली होती. यंदा लढत मात्र त्यांच्याकरता सोपी नाहीये. कारण एकूणच जातीय आरक्षण, त्यानंतर पेटलेला वाद, त्यांनी केलेली वक्तव्य, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. या विषयाला घेऊन बाजारपेठेतल्या काही मतदारांनी नाराजी देखील व्यक्त केली. विकास विरुद्ध भावना असा देखील एक भाग जो आहे लढतीचा तो इथं दिसून येतोय. चला, मला सांगा, विद्यमान आमदारांच्या प्रवक्त्यांनी विकासाबद्दलची जी मतं मांडली ती तुम्हाला पटतात का? तुम्ही आता नाशिकहून आले का? बरोबर. गाडी नॉनस्टॉप आली का ब्रेक दाबत आली? ठीक आहे, म्हणजे आता काय सांगायचं? खड्डे कळले ना, हा तो विकास आहे. बरं, तो हा विकास आहे. बाई नगराध्यक्ष असताना 2004 पूर्वी दिवसाड पाणी देत होते. बाई देत होते ना. आज किती दिवसाड आहे बाई? 3 सणाला 5. महाविकास आहे. आम्हाला 2004च्या पहिलेचाच विकास पाहिजे. बरं, तुम्हाला पटलं त्यांनी जे म्हटलंय ते? पटलेलं नाहीये. ते स्वतः 1 दिवसाड पाणी देत होते, त्यांनी कबूल केलं. बर. आणि आता 3 दिवसाड सणाला सुद्धा पाणी नव्हतं. निवेदन देऊनही पाणी दिवसाड देऊ शकले नाही. तुमच्या स्थानिकांना रोजगार दिला त्यांनी, पैठणी ब्रँड केला त्यांनी, असं त्यांचं म्हणणं आहे. पैठणी ब्रँड 1857ला सोनी पैठणी येवल्यात होतं. इथं असलेल्यांपैकी कोणाचा जन्मही नव्हता. 4 पिढ्यापूर्वी 1857ला सोनी पैठणी येवल्यात होती. UK, युनायटेड स्टेट, अमेरिका, जगाच्या कान्याकोपऱ्यात सोनी पैठणी, कापसेनी पैठणी पोहोचवली. त्यांनी म्हटलं पाणी आणलं, मांजरपाड्यावरनं डोंगर खोदून चाऱ्यांच्या मार्फत पाणी आलं डोंगरगावपर्यंत. मांजरपाड्यावर आमचे दुसरे प्रवक्ते ते बोलतील, मी स्थानिक विषयावर बोलतो. बरं, ठीक आहे. चला नेते, तुम्ही सांगा, त्यांनी जे मुद्दे मांडले ते तुम्हाला पटतात का?
अजिबात नाही. ते लोक म्हणतात की त्यांनी विकास केला. जर तुम्ही या रस्त्याच्या पलीकडून जर गेले तर इथून मोठी गटारगंगा वाहते. या ज्या बिल्डिंग आहेत या बिल्डिंगच्या खालून सुद्धा मोठी गटारगंगा वाहते. या शहरातलं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. या शहरामध्ये भूमिगत गटाराची सोय 20 वर्षात करता आली नाही. पाण्याचे प्रश्न सुद्धा खूप दुरून पाणी आणलं परंतु ते पुरणार नाही अशा पद्धतीचं आणलं. त्यांचा प्रयत्न चांगला होता, प्रयत्न नाकारले नाही, पण प्रयत्न ते पुरेसे नव्हते. कॅबिनेट मंत्री किंवा उपमुख्यमंत्र्याला ते साजेसे नव्हते आणि त्यामुळे आमचा त्यांचा विकास आम्हाला ज्या पद्धतीने केला तो मान्य नाही. कारण छोटे छोटे आमदार सुद्धा अशा पद्धतीचे कामं करू शकतात. त्यासाठी कोणी मुख्यमंत्री मुख्यमंत्री किंवा हेवीवेट माणसाची गरज नाही. छोटा माणूसही असली कामं करू शकतो हे आपण आजूबाजूच्या मतदारसंघात बघितलेलं आहे. ठीक आहे. शेतकरी प्रतिनिधी बोला. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर भुजबळ साहेबांनी विकास केला पण तो वांझोटा विकास झाला, त्याला मुलंबाळ झाली नाही. वांझोटा विकास कशावर म्हणतोय? आजपर्यंत तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन बघा ग्रामीण भागांमध्ये. आज येवला लासलगाव मार्केट हे आशिया खंडातलं 1 नंबरचं मार्केट आहे. आम्हा सर्व शेतकऱ्यांना येवला लासलगाव मधल्या मार्केटने त्या मार्केटने रस्त्याने कांदे न्यावे लागतात. अक्षरशः गुडघ्यावरले खड्डे पडले आणि डांबरीवर मुरुम टाकण्याचा पहिला प्रसंग आमच्या मार्केटला झालाय. म्हणजे डांबरी रस्त्यावर मुरुम टाकून ते खड्डे बुजवले निवडणुकीपुरते. दुसरी गोष्ट जर घेतली तर इथं आरोग्याची, इथं त्यांनी आरोग्य केंद्र बांधलं पण तिथं अक्षरशः इंजेक्शन, रेबीजचं इंजेक्शन मिळत नाही. आम्हाला कोबरा चावलं तर कधी इंजेक्शन मिळेल शेतकऱ्यांना? अक्षरशः तिथं जायचं आम्ही नाशिकला पोहोचेपर्यंत शेतकरी मरून जातील अशा पद्धतीनं त्यांनी. आणि तिसरा रोजगार सुद्धा त्यांनी आणण्याचा इथं प्रयत्न केला. चिचुंडीची एमआयडीसी उभा करण्यासाठी प्रयत्न केला पण चिचुंडीच्या एमआयडीसी मध्ये जर बघितलं तर अक्षरशः आज इथे येड्या बागबळी उगले. 20 वर्ष झाले आम्ही तरुण आहोत, आम्हाला आता पोरं झाले आणि ते पोरांना शिक्षण घेण्यासाठी मग आमचे सर्व कुणबी त्यांचा हक्क मागायला लागले. बाबा आम्हाला इथं रोजगार भेटना, आम्हाला शैक्षणिक कुठल्या सुविधा मिळाना. कांद्यासाठी मी स्वतः कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा नाशिक जिल्हा आहे. कांद्यासाठी वेळोवेळी अनेक आंदोलन केले. साहेब म्हणत होते माझे केस ढवळे झाले, माझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढे आंदोलन केले. पण मी याचा पुढल्या लोकांना प्रश्न विचारू इच्छितो तर कांद्यासाठी भुजबळ साहेबांनी लासलगावमध्ये एखादं आंदोलन केलं का? येवल्यामध्ये कांदा निर्यात बंदी झाली, एखादं आंदोलन केलं का? शेतकऱ्यांसाठी एकही आंदोलन केलं नाही. फक्त जातीवादाचं राजकारण केलं आणि जातीवादासाठी इथं मतं मागण्याचा प्रयत्न केला जातो. मी तुम्हाला कांद्याच्या विषयाला घेऊन स्वतंत्र वेळ देतो. ठीक आहे. हा बोला नेते, काय म्हणणं आहे? काय नाही, भुजबळांनी अजिबात इथे विकास केलेला नाही आणि आता अनेक युवक इथं बेरोजगारच फिरतायत. आपण पाहताय तिथं कोणाच्या गळ्यात कोणाची मफलर, या राजकीय नेत्याची त्या राजकीय नेत्याची, परंतु हा युवकाला आज रोजगार नाहीत इथे. आणि हा विकास केला भुजबळ साहेबांनी. भुजबळ साहेबांची समर्थक म्हणताय का विकास केला? हा कोणता विकास? 2-4 टाक्यांसाठी हा विकास केलाय का? आणि टक्केवारीसाठी जर तुम्ही विकास केला त्याला विकास कशाला मानणार तुम्ही? ठीक, मुद्दा लक्षात आला. माझा पहिला मुद्दा मी घेतो. मंडळी तसं बघायला गेलं तर इथला पॅटर्न जो आहे तो फार वेगळा आहे मतदारांच्या संदर्भातला. एकीकडे आपण इथे माधव पॅटर्न जो आहे तो ऐकलेला आहे, माळी, धनगर, वंजारी आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाचं आंदोलन. आता यामध्ये एवढं तर स्पष्टपणे दिसतंय की लढत काही सोपी नाहीये आणि या सगळ्या याच्यात प्रश्न अनेक आहेत. माझ्या पहिल्या मुद्द्याला मी हात घालतो तो म्हणजे शेतकरी. इथं कांदा घाऊक प्रमाणात घेतला जातो. अशा वेळी कांद्याच्या निर्यात बंदीचं धोरण जे स्वतः अजितदादांनी त्यांच्या भाषणात कबूल केलं होतं की बाबा कांद्याने कमरेत लात घातली. आणि अर्थात इथे देखील जर आपण पाहिलं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारी हाती घेऊन खासदार निवडून आले. चला पहिला प्रश्न घेतोय की शेतकऱ्यांसाठी विद्यमान आमदारांनी केलं काय? बोला नेते. कांद्याच्या संदर्भामध्ये साहेबांनी अनेक वेळा विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे, ज्याचे रेकॉर्ड्सवरती सर्व काही आहे. निर्यात बंदी उठवण्याच्या करिता त्याच्यानंतर मोदीजींना पत्र देखील त्या ठिकाणी त्यांनी मागे लिहिलेलं होतं. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आत्ताच 146 कोटी रुपये विम्याच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना आले. हा तालुका दुष्काळी जाहीर व्हावा याच्यासाठी साहेबांनी त्या ठिकाणी केलेल्या प्रयत्नातून हे सर्व काही झालेलं आहे. आणि मांजरपाड्यासारख्या प्रकल्पातून या कातरणीपासून तर डोंगरगावपर्यंत 44 बंधारे या ठिकाणी भरलेले आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आता जे काही रस्त्यांचं जाळं या तालुक्यात पाणी कुठपर्यंत आलं? पाणी डोंगरगावपर्यंत पाणी आलं आणि आपण आजही जाऊन बघू शकतो 75% डोंगरगावचं धरण या ठिकाणी भरलेलं आहे आणि मधील सर्व 44 बंधारे भरलेले आहेत. आणि मांजरपाडा प्रकल्पाचं काम अजून त्या ठिकाणी सुरू आहे. कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण झालेलं नसताना ही परिस्थिती आहे आणि मोठ्या पाणी येणारच नाही असं एक काळ लोक म्हणत होते. आणि यावेळेस 2दा पाणी डोंगरगावपर्यंत आलं आणि 4 वेळा बाळापूरपर्यंत पाणी आलेलं आहे. जेव्हा कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण होईल
त्या दिवशी या मतदारसंघाची गरज भागून हे मांजरपाड्याचं पाणी निश्चितपणाने मराठवाड्यामध्ये आपल्याला पाठवावं लागेल, इतकं पाणी या ठिकाणी उपलब्ध होणार. त्यांनी आरोप केला की कांद्याकरता येतो ना ते कांद्याकरता छगन भुजबळांनी निर्यात बंदीचा जेव्हा मुद्दा आला तेव्हा एकही आंदोलन केलं नाही, असा त्यांचा आरोप आहे. कोण बोलणार या विषयावरती? हा बोला. हा, आमचा एक पहिला प्रश्न आहे, भुजबळ साहेबांनी काय केलं नाही केलं, पण आता जे नवीन लोकसभेला लोकप्रतिनिधी निवडून दिले कांद्याच्या प्रश्नावर, या सर्वसामान्य शेतकरी जनतेने कांद्यामुळे त्यांना मतदान केलं. म्हणजे जे प्रमुख विषय होते त्यातला कांदा हा एक प्रमुख विषय होता. आणि ही निवडणूक झाल्यावर त्या संसदेमध्ये जे पहिलं आंदोलन झालं, कांद्याचा भाव वाढला म्हणून, त्या आंदोलनामध्ये हे लोकप्रतिनिधी सहभागी होते. आता हे जे शेतकरी बोलत होते यांना ते दिसलं नाही का विषय? भुजबळ साहेबांनी काय केलं काय नाही केलं हा विषय नंतरचा आहे, पण शेतकऱ्याच्या आणि कांद्याच्या विरोधात भूमिका घेतली, त्याबद्दल या शेतकऱ्यांनी, या विरोधी पक्षांनी काय केलं? बरं ठीक आहे, मी विचारतो, तुमचा प्रश्न विचारतो. चला बोला, शेतकऱ्यांसाठी जे केलं, जे त्यांनी सांगितलं, काय म्हणणं आहे तुमचं? साहेब, पहिला प्रश्न मांजरपाड्याचा. बोर फुलवतो पाणी आणि अति पाणकाळ झाल्यामुळं ते पाणी 2 दिवस आलं. तेवढं पूजन झालं, साहेब गेले, पाणी लगेच बंद झालं. ते बंद झालं. आता जर पाणी आलेच असेल तर उन्हाळ्यात परत पाणी आणून दाखवा, तरच तो मांजरपाडा बोलला जाईल. हे सर्व वर फुलवतो पाणी वरून पाटात आलं, ते पाणी इकडे आलं, त्याचं साहेबांनी पूजन केलं. दुसरी गोष्ट एक, साहेबांनी या तालुक्यात एकही कांद्याचं आंदोलन केलं नाही. बरं, हे पूर्ण शेतकऱ्याला माहिती आहे. कांद्याच्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे का साहेबांनी कांद्यावर कुठे बोललेले नाही. त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग साहेबांवर रोष आहे. आम्ही साहेबांना पाळल्याशिवाय राहणार नाही. साहेब मंत्री होणार आहोत, पालकमंत्री पण होते नाशिक जिल्ह्याचे. 100% आम्ही आता पाडणार. 100% आम्ही साहेबाला पाडणार आता. बरं ठीक. हा नेते, हा बोला. शेतकरी उमेदवार आहे, अपक्ष उमेदवार आहे. बरं बोला. तुम्ही जे म्हणले ना साहेब, 400 रस्त्याचं जाळं, आता टू व्हीलरवर प्रचार करतोय. जाताना तुम्ही पाटोद्याचे रस्ते बघा, आंबेवाडी फाट्यावरून आंबेवाडीला जायचे रस्ते बघा, त्याच्यानंतर बोकड माथ्यावरून धारणगावला तिकडे रस्ते जातात ते पहा. तुम्ही फक्त काय केलेलं आहे माहिती का? येवल्याला एखादी गाडी असते ना भंगार, तिला पुढे फक्त कलर पेंट केलेला आहे, ती चांगली दिसती, बाकी काय केलं नाही. आणि याच्या पहिले मांजरपाड्याची गोष्ट करतात, जलनायक म्हणता ना, 288 कोटीचा प्रकल्प होता, किती कोटीवर गेला ते सांगा ना. ते बाकीचे पैसे कुठे गेले? आणि याच्या पलीकडं आणखीला 5 कोटीचा निधी दिला होता, कुठे गेला ते 5 कोटीचा निधी? काय झालं त्याचं? बरं ठीक आहे, आला मुद्दा लक्षात. बोला. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली पाहिजे. आता आपण जर विचारलं, मी त्यांना स्वतः प्रश्न विचारला होता, साहेब तुम्ही खुर्च्यात बीजेपीच्या मांडीला मांडी लावून बसता आणि आम्ही तुम्हाला प्रश्न केल्यानंतर त्यांची आमची एक बाईट सुद्धा टीव्ही 9 तुम्हाला मी सांगतो, 2 मिनिटं मग त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं बीजेपी बरोबर आणि सांगायचं केंद्र सरकार माझं ऐकत नाही. जर केंद्र सरकारचे मतं यांना पटत नसतील, यांच्या मतदारसंघातील कांद्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल केंद्र सरकार चुकीचे निर्णय घेत असतील तर यांनी सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे. परंतु सत्तेची मजा, खुर्चीला मांडीला मांडी लावून सत्तेची मजा घ्यायची आणि शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले कांद्यावर बोला सांगायचं तर केंद्र सरकार माझं ऐकत नाही असे चुकीचे उत्तर द्यायचे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हे भुजबळ साहेबांवर तीव्र नाराज आहे. खऱ्या अर्थाने जर विचार केला, यांनी चुकीचे जलनायक हे चुकीचे मोठे मोठे बॅनर लावले. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर त्या मी भुजबळ साहेबांना आवाहन करतो, अजून निवडणुकीला 8 दिवस आहे, त्यांनी आज पाणी चालू करावं आणि 8 दिवस पाणी पाटाला चालून देसावं. आम्ही सर्व बरोबर राहू. म्हणजे म्हटलं पाटाला पाणी सुरू करा, आम्ही मतदानाचा वेग वाढवू म्हणाले. हा बोला नेते. हा, बाईंनी सांगितलं का भुजबळ साहेबांमार्फत विणकरांना कार्ड मिळाले, त्यांना ते अनुदान चालू झालं, सगळं भुजबळ साहेब. माझा शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. एक मिनिट, तो मुद्दा मागा राहून गेला. तर कार्ड कोणी केले, किती केले, कोणी फॉलोअप घेतलं, याचं उत्तर तुम्ही त्यांचे मित्र आहे आनंद भाऊ शिंदे यांना विचारा. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांचे शेजारीचे. ठीक आहे, आनंद भाऊ शिंदे तयार राहा, येतो मी. चला. हा चला. शेतकरी येतोय नेते मी तुमच्याकडे. शेतकरीचा मुद्दा आनंद भाऊ सांगतो. जसं लोकसभेला शेतकऱ्यांनी कांद्याने जसे वांदे केले ताईंचे, तसे या आता विधानसभेला हा रोजगार हा भुजबळांचे वांदे करणारे. आणि तुम्ही म्हटले का लोकसभेत भगरे सरांनी काय प्रश्न पाडला, बरोबर. तर लोकसभेचा विषय असा आहे, वरती हुकुमशहा सरकार आहे आणि आपला खासदार बिचारा गरीब आहे, पण अजून फक्त 6 महिने झालेले. ऐका ना, नाही ऐका, स्वभावानी बोलतो मी, बोलतो विषय खंडित करू नका. राहिला पाण्याचा विषय, पाणी हे फक्त पावसाळ्यातच येतं, हे ओव्हरफ्लोचं पाणी. खरं पाणी आपल्याला पाहिजे होतं तर नारपारचं पाणी पाहिजे होतं, पण नारपारचं पाणी हे पूर्ण गुजरातला वळवलं. त्याच्याकरता पाणी फक्त आपल्याला पावसाळ्यातच येतं. आपण कसं समजा दिवाळी
तर घराला तोरण बांधतो, तसं फक्त पावसाळ्यात पाणी येतं आणि 50 वेळेस साहेबांनी त्याचे उद्घाटन केले पण पाणी काय येणार नाही. हा 100% खरा विषय आणि यांनाही माहिती आहे. फक्त आताच बंधूंनी सांगितलं अजून इलेक्शनला 10 दिवस आहे, पाणी येऊ द्या, मतदान सगळं भुजबळात जाईल. बरं त्यांनी जेव्हा पाणी आलं तुम्ही पाय धुतले राव साहेबांचे. अहो साहेब स्वतः धुवून घेत्या पाय धुणारे आहे ना, पाय धुणारे लोक आहे साहेबाकडे. आणि शेतकऱ्याविषयी प्रश्न झाला आतापर्यंत भुजबळ साहेबांनी किती लोकांना डिप्याचं हे दिलं हो, डिप्या तिथं बंद पडता, किती लोकांना अनुदान दिलं, किती लोकांचे कामं केले. शेतकरी इतका परेशान आहे, तुम्ही ग्रामीण भागात फिरा, हे फक्त हे कॉम्प्लेक्स आणि कॉन्क्रीट नका पाहू, हे रोजगार आम्ही हे ठेकेदाराची शेतकऱ्याच्या बाजूने अजिबात नाही. मग भुजबळ साहेब एवढे हायवेट नेते होते लोकसभेला, त्यांची अशी परिस्थिती झाली का हायवेट नेत्याला कोणी सभेला सुद्धा बोलवलं नाही आणि अजूनच त्या घराच्या बाहेर निघाला. काय परिस्थिती? चला कोण इथून बरं चला पुढे जाऊया. नेते बोला. आपल्याला मुद्दे भरकटून द्यायचे नाही. आपण कांद्यावर बोलत होतो तर कांद्यावर मला आता बोलायचं आहे. कांदा हा प्रश्न राष्ट्रीय प्रश्न आहे, कृषी खात्याच्या अंतर्गत येणारा प्रश्न आहे. देशाचे कृषी मंत्री 10 वर्ष होते, त्यांच्या काळामध्ये कांदा हा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकला गेला आणि तेव्हापासून या शेतकऱ्यांची आबाळ सुरू झाली. म्हणून शरद पवार हे सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या माऱ्याला पूर्णपणे जबाबदार आहेत. कांद्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी काहीच केलं नाही. शरद पवार हे जे आहेत स्वतःला शेतकऱ्यांचे नेते समजतात, परंतु ते शेतकऱ्यांचे नेते नाहीत, ते बिल्डरांचे नेते आहेत. ते बिल्डरांचे नेते पुण्यामध्ये जाऊन बघा, प्रत्येक बिल्डरचं त्यांच्या बरोबर पार्टनरशिप आहे की नाही त्या बिल्डरांना विचारा. बरं ठीक आहे. नेते बोला. नेत्यांना संधी देऊ मग तुमच्याकडे. तुम्ही इथं यामध्ये तुम्ही बघा दोन्ही प्रकारचे लोक आहेत, एक समर्थक आहे एक विरोधक आहे. पण सामान्य जनतेचे प्रश्न मांडणारे कोणी तुम्हाला दिसत नाही, कारण की आमच्यासारखे युवक आहे ते गाव सोडून चालले आहेत. इथं काही वर्षानंतर फक्त वयोवृद्ध लोक राहतील का, की आम्हाला इथं शिक्षण नाही, इथं नोकऱ्या नाही, व्यवसाय टाकायला जागा नाही, ते आम्ही मागण्या कोणाकडे करायच्या. शेतकरी आणि शेतकरी मित्र जे शिक्षण घेत आहेत त्यांना गाव सोडून जावं लागतंय. ते परत शिकल्यानंतर शेती करतील कुठं, का त्यांना पाणी नाही, यांच्या अडचणी बघा, लाईट नाही राहत. आणि बघा तुम्हाला सांगतो समर्थक असल्याने ते म्हणतीलच की लाईट पण दिली हे पण दिली, पण ऑन द स्पॉट जर का नेता तिथपर्यंत पोहोचतच नसन, प्रॉब्लेम काय जर का बघतच नसन तर ते सॉल्व्ह करणार कसं. शरद पवारांना एकही कांदा निर्जलीकरण प्रकल्प या तालुक्यात या नाशिक जिल्ह्यात आणता आला नाही, हे वस्तुस्थिती आहे. शरद पवार शेतकऱ्यांचे नेते समजतात आणि कांदा उत्पादक आगार भारतातला 85% कांदा हा नाशिक जिल्ह्यात पिकतो आणि त्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा एक्सपोर्ट करण्याची म्हणजे निर्जलीकरण म्हणजे ज्याला आपण ड्राय पोर्टिंग आणि त्याच्यातनं आण्विक वृत्त्या त्याचं पाणी काढून तो पावडर करून एक्सपोर्ट करण्याची जी उद्योग होता तो इथं आणायला पाहिजे होता. एवढ्या वर्षात शरद पवारांनी अनेक उद्योग उभे केले असतील. हा शेतकऱ्यांच्या पूरक उद्योग का त्यांनी प्रक्रिया करणारा उद्योग. माझी फक्त एकच इच्छा आहे की आता शेतकरी मुलगा पण व्यापारी व्हायला लागलाय, त्यांना पण त्या फॅसिलिटी द्या. रेल्वे स्टेशन आणा, जर का तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं असेल, बाहेर माल पाठवायचा असेल, त्याला जर का व्यापारी बनायचं असेल तर ह्या ठिकाणी राजकारणी लोकांनी ती सुविधा आम्हाला दिली पाहिजे. आमचं तेवढं टॅलेंट आहे की आम्ही आमचा कांदा असू द्या, पैठणी असू द्या, कुठल्या प्रकारची वस्तू असू द्या ती वर्ल्ड मार्केटपर्यंत पोहोचवण्यात आम्ही भक्कम आहोत. फक्त आम्हाला प्लॅटफॉर्म द्या एवढीच विनंती. बरं ठीक आहे. चला नेते चला. त्यांनी पाण्याचा मुद्दा एक होता. त्यांनी म्हटलं पावसाळ्याचे पाणी येतं. याच मुद्द्यावर मी बोलतोय. विरोधकांनी जे सांगितलं की त्यांनी आता पाणी आणावं बंधारे भरावे, खरं तर ओझरखेड हा जो कालवा आहे याची निर्मिती जी झालेली आहे ती केवळ याच्यासाठी ओव्हरफ्लो मधून जे पाणी येईल त्यामधून बंधारे भरून द्यायचे याच्यासाठी त्याची निर्मिती आहे. आता हे जर म्हणत असतील की आता पाणी आणा, आता ओव्हरफ्लोचं पाणी त्याच्यामध्ये येणार होतं, त्यासाठी जर त्याची निर्मिती असेल तर हा मुद्दा अतिशय चुकीचा आहे आणि खोटा आहे. हा विरोधासाठी विरोध आहे. ते बोलतायत ते खोटं आहे. पावसाळ्यात येतं ते ओव्हरफ्लो होतो तेव्हाच पाणी तेवढंच पाणी येणार. मग इतर वेळी काय? इतर वेळी अजून त्याला ज्या वेळेला आणखीन 5 वर्षानंतर ज्या वेळेला साठा वाढेल त्यावेळेला सुद्धा त्यावेळेला 1-2 रोड बरं का त्यावेळेला 1-2 रोटेशन दिले जातील, परंतु तिथं पाणी साठवायचं अजून पाणी होणार. उमेद पे दुनिया काय होय असं ते म्हणतात होणार. हा बोला. विरोधकांचं म्हणणं आहे की साहेबांनी विकास केला नाही. अहो साहेबांनी जर विकास केला नसता तर 4 वेळेस या जनतेने प्रत्येक लीडनी निवडून दिलं नसतं आणि यावेळेस मी लाखाच्या पुढे लीड येणार आहे साहेबाचं. दरवेळेस लीड वाढत जातं साहेबाचं, ते विकासाच्या मुद्द्यावर होईल. हो 100% छाती डोकपणे भेटायचं ते विस्तार 100% ते म्हणतात भेटायचं म्हणतात. हा बोला. साहेबांच्या प्रयत्नातून पैठणी क्लस्टर हे मंजूर झाले. माझा शेतकऱ्याचा मुद्दा आहे. पण मला येतो कांदा पाणी कांद्याच्या संदर्भामध्ये आज कांद्याला 6 ते 6.5 हजार रुपये भाव चालू आहे. दुसरा भाग असा आहे की ऐका दुसरा विषय असा आहे की भुजबळांनी कांद्यावरती आंदोलन का केलं नाही, तर भुजबळ साहेब या राज्याचे मंत्री आहेत
आणि त्यांचं काम आहे की विधानसभेमध्ये त्या ठिकाणी जाऊन तो प्रश्न उठवणे, तो मार्गी लावणे आणि कुठले तरी आंदोलनाची नाटकं रस्त्यावरती करून आणि जनतेला तसाच ठेवायचं, याला भुजबळ म्हणत नाहीत. भुजबळ म्हणजे एखादा मुद्दा हाती घ्यायचा, त्याच्यासाठी लढायचा आणि तो प्रश्न मार्गी लावायचा, याला भुजबळ म्हणतात. मांजरपाड्याची संकल्पना माझ्या बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे. मुळात गुजरातकडे वाहून जाणारं जे पाणी आहे ते आपण अडवलं. ते अडवलेलं जे पाणी आहे देवसाण्याच्या ठिकाणी हा प्रकल्प आहे. वाहून जाणारं जे पाणी आहे त्याला 3 किलोमीटरची भिंत बांधून ते पाणी अडवण्यात आलेलं आहे. अडवलेलं गुजरातकडे वाहून जाणारं पाणी जे फक्त येवल्यासाठी आरक्षित आहे, असं पाणी बोगद्याच्या माध्यमातून इकडे आणलं जातं, ज्या पाण्याच्या माध्यमातून आज सर्व बंधारे भरलेले आहेत. हे जे आव्हान करत आहेत, यातील काही लोक पूर्वी म्हणत होते की या पाटाला पाणीच यायचं नाही, पाणी आणायला म्हटले परत येणार नाही. दोनदा पाणी आल्यावरती म्हणतायत की आता कधीच पाणी येणार नाही. या मतदारसंघामध्ये विकास विरुद्ध विकासाचे मारेकरी अशी ही लढाई आहे. विकास थांबवायचा आणि या मतदारसंघाला 25 वर्ष मागे नेण्यासाठीची लढाई आहे. फक्त आमदारकीची हौस भागवण्यासाठी सर्वसामान्यांच्या गायगरिबांचं भविष्य अंधारात घालवू नका. माझा एकच प्रश्न आहे, साधा आणि सोपा. पावसाचं पाणी इतकं पडतं का पुरं पाठचं पाठ वाहून जातो, असं कुठं उदाहरण आहे का पाऊस पडला पाठ व्हायला? अहो काय केलं काय नाही. बोलणं एकदम सोपं आहे, बोलणं एकदम स्वतः आहे. आम्ही ऐका, मी स्वतः 15 वर्ष नगरसेवक आहे. पहिले 5 वर्ष तर मला सामान्यातच गेले. कारभार कसा करतो, सरकारी तिजोरी मधून 5 रुपये काढणं शक्य नाही. फक्त ही ताकद फक्त भुजबळ साहेबांच आहे. आमची जनतेला हात जोडून विनंती आहे, इथं कोणतंही राजकारण आणू नका. आमचे जे मुलं बाळे यांचं भविष्य हे भुजबळ साहेब आहे, साधं सुद्धा काम नव्हे. आम्ही हे आयुष्यभर बघितलेलं आहे. खूप काही प्रयत्न करावे लागतात तेव्हा निधी उपलब्ध होतो. पाण्याचा मुद्दा ते म्हणजे नारपारचं पाणी, नारपारचं पाणी जर इतकं पाणी असतं तर डोंगरगावचा डोंगरगावचं बाजार इतकं भरला असता का? पावसाचं पाणी पाण्याला 10 मिनिटातच बंद होतो. एवढा मोठा पाठकाच का होणार आहे? आणि या कामासाठी स्वतः साहेब आता बी फोटो आहे. तुम्ही पाणी येत नव्हतं, शेतकऱ्यांच्या बांधाचं पाणी जायचं, पाणी फुटायचं, त्यांनी तुरंत काँक्रीट करायचा निर्णय घेतला. असा नेता कोण आहे महाराष्ट्रामध्ये? कांद्याचा प्रश्न सोडवला. कांद्याचा प्रश्न एक आहे, साहेब कोण आहे? मंत्री आहे. उपोषण कोणाला करावं लागतं? साध्या सुद्धा माणसाला. मंत्र्याला फक्त तिथे जाऊन ठोकपणे सांगावं लागतं हा भाव वाढलाच पाहिजे. प्रश्न सुटला निर्यात बंदीचा. निर्यात आबा शेतीमाल असं असतो. मी स्वतः एक शेती व्यापारी आहे. माल वाढला मंदी येणार. माल कमी पडला. आता 6 ते 7 हजार कांदा विकतोय. याच्यात आता तुम्ही सांगा, निर्यात बंदी जरी आहे, आता निर्यात बंदी तरी माल कमी, तर 6-7 हजार भाव आहे का नाही आहे? ज्यावेळेस मंदी येते त्यावेळेस भाव उतरतो. त्याला आता भविष्यात हे धोरण घेतलं पाहिजे. जे आलं सरकार तर शेतकऱ्याला हमी भाव आला पाहिजे. हे युती सरकारने केलं पाहिजे असं म्हणतं. हा नेते बोला. माझा फक्त एवढाच प्रश्न आहे, इथं तुमच्या समोर जेवढे राष्ट्रवादीचे उभे हे भुजबळांसमोर उभे करायचे आणि यांचे नाव भुजबळांनी फक्त सांगून दाखवायचे का या व्यक्तीचं नाव समजा सोनवणे, गायकवाडे असं नाव सांगून दाखवा. शांत राहा ना, 1 मिनिट. ते फक्त इथं पाहुणे आहेत आणि ते पाहुणे आम्ही परत पाठवणार आहे. 20 वर्षात तालुक्याशी कधी नाळ स्वतःची जुळून घेतली नाही. त्यांना मतदारसंघातल्या गावाचं माहित नाही. ठीक आहे. नेते शांत राहा. चला बोला मुद्द्यावर बोलू आपण. त्यांनी जे म्हणलं येतो. महिलांना बऱ्याच वेळेचं बोलायचं, त्यांना बोलू. बरं, काय म्हणणं आहे महिलांचं? काय म्हणणं आहे? काय मुद्दा ताई? आता हा सगळा विकास केला, हा काय जाती धर्मावर केला का? पाणी काय जाती धर्माला मिळालं का? सर्व जातीयांना मिळालं ना. हा, मग हे म्हणता की विकास झाला नाही. विकास झाला पण म्हणता, नाही पण म्हणता. मग यांचं कोणतं म्हणणं खरं आहे? 20 वर्ष साहेब पाहिजे होते ना, आता नको. 20 वर्षांनी साहेबांनी विकास केला, तो नाही दिसत आहे का डोळ्याला? आता कोणता चष्मा आहे मग डोळ्यावर? कोणता चष्मा आहे डोळ्यावर?
दादा बोलले 2004च्या आधी एक दिवसाआड पाणी येत होतं. 2004च्या पहिल्याची लोकसंख्या बघायची आणि आत्ताची लोकसंख्या बघायची. 20 वर्षानंतर किती लोकसंख्या वाढलेली आहे. आपल्याला सुद्धा 20 वर्षानंतर आपला परिवार वाढतो, आपण सुद्धा वेगळ्या घराची सोय करतो. मग त्यांना तो मुद्दा कळत नाही. 20 वर्षानंतर 2004ला पण तेवढंच लोकसंख्या आता आहे का? पाण्याचं मुबलक प्रमाण तेवढंच आहे का? आता पण पाऊस तेवढाच पडतो आहे का? अभ्यास करा आणि मग बोला. ठीक 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 आलो. प्रत्येक जण शेतकऱ्याच्या पाणी प्रश्नावर बोलतोय, पण ग्रामीण भागामध्ये ते पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे. 2-2 दिवस टँकर येत नाही. 20 वर्ष झाले आमदार आहेत, 4 टर्म झाले आणि पाटाच्या पाण्याचं उद्घाटन कधी होतं? विधानसभेच्या 1 महिना अगोदर. इतके दिवस त्यांचे जर 4 टर्म आमदार होते, मग इतके दिवस पाटाचं उद्घाटन का झालं नाही? का शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही? पिण्याच्या पाण्याचे एवढे प्रश्न आहे. 2-2, 3-3 दिवस टँकर येत नाही. गावात लोकांना 10-10 किलोमीटरला जावं लागतं, 4-4 किलोमीटरला विहिरींमधून पाणी ओढून आणावं लागतं. टँकरनी पाणी पुरवठा होतं 5 वर्ष. मागच्या वर्षी पाऊस झाला नाही तर 5 वर्ष टँकरनी पाणी पुरवठा केला. त्यांच्या लोकांना विचारून घ्या. दुसरा माझा प्रश्न आहे आरोग्य व्यवस्था. बरं बोलू ना, आरोग्य व्यवस्था स्वतंत्र बोलू. भुजबळ साहेबांनी विकास केला तो आणि काही तांड्यावर जाऊन बघा कसा विकास केलेला आहे, तो तुम्हाला दिसून जाईल. बरं ठीक आहे. पाण्याचं जे पाणी आजपर्यंत डोंगरगावला पोहोचलंय, तिथले बंधारे अजून सुद्धा भरलेले नाहीयेत. असं आहे, आमचं असं आहे, उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, तसं उठा इलेक्शन आली आणि पाट्या खोदण्याची वेळ झाली. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने जर विचार केला तर 20 वर्ष एखाद्या प्रश्नाला लागतं का? समृद्धी महामार्ग आहे, किती दिवसात पूर्ण झाला? 2.5 वर्षामध्ये. आमचं कसं असतं माहिती का? पहिलं वर्ष झालं, तुम्हाला पाट्याचं पाणी आणतो, बोगदा खांदायला सुरुवात झाली. दुसरी पंचवार्षिक आली, बोगद्याला पाहिलं, इथून गाड्या जायला लागल्या, बोगद्याचं काम किती झालं. तिसरी पंचवार्षिकला आता काय सांगायचं? मग बळजबरी लुटून कातरणीपर्यंत पाणी आणलं. आता 4थ्या पंचवार्षिकला त्यांच्या समोर जाता येणार नाही. मग प्लास्टर केलं, प्लास्टर करून पण पाणी व्यवस्थित पोहोचलं नाही. मग काय ठरवलं? आता आपल्याला एखादं धरण खंदावं लागेल. मग धरण खंदा आम्ही शेतकरी म्हातारी होऊ. एक पंचवार्षिक धरण खोदायला लागेल, दुसरी पंचवार्षिक तिला भीत बांधायला लागेल, तिसरी पंचवार्षिक. मग असं करता आम्ही लहान होतो, आता आम्हाला पोरं झाली, आता नंतर आमचे पोरं म्हातारी होतील. हे मंत्री असून हे काय पाट्याचं पाणी 5-25 पंचवार्षिक पर्यंत आमच्या पोहोचवणार नाही. मी म्हणतो तुम्ही एवढे हिवीवट नेते, आम्हाला सामान्य शेतकऱ्यांचा, गरीब शेतकऱ्यांचा तळतळाट आहे. अहो आम्ही कांदा उत्पादन, मागच्या वर्षी अक्षरशः हजारो कोटीमध्ये आमच्या परिसरामध्ये आमचे कांदे जळून गेले. ते म्हणलं सभागृहात त्यांनी प्रश्न मांडला. ते म्हणे की मंत्र्यांनी आंदोलन का करावी, बोलावा. मंत्र्यांनी आंदोलन करू नये. मग काय मंत्र्यांनी आंदोलन करू नये? फक्त बीजेपीला. त्यांनी आताच एक राजदीप सरदेसाईंचं एक पुस्तक प्रदर्शित झालं, तुम्हाला माहिती. त्यांनी त्याच्यामध्ये खुलासे केले. मी फक्त बीजेपी बरोबर माझ्यावर असलेल्या ईडीच्या कारवायांमुळे मी गेलेलो आहे. राजदीप सरदेसाई तुम्हाला माहिती आहे, बीजेपी बरोबर. आणि त्यांच्यावर जी कारवाई झाली होती ती बीजेपी सरकारच्या काळामध्ये झाली होती. आणि ते सांगतात मी ओबीसीचा नेता आहे, त्यामुळे माझ्यावर बीजेपी सरकार कारवाया करताय. म्हणजे बघा ना तुम्ही. आणि ओबीसीचा नेता म्हणताना आमच्या शेजारच्या मतदारसंघामध्ये 2 ओबीसीचे नेते, नांदगाव मतदारसंघामध्ये दोन्ही पण ओबीसीचे नेते असताना स्वतःचा पुतण्या बंडखोर तिथं उभा केला आणि सांगतो माझ्या पुतण्या माझं ऐकत नाही. म्हणजे ते ओबीसीचे पण नेते नाही, त्यांना शेतकऱ्यांचा काळवळा नाही, मराठ्यांच्या पण विरोधामध्ये आहे आणि स्थानिक विकास सुद्धा वांझोटा विकास. मला पुढल्या मुद्द्याला हात घालायचा. थोडक्यात बोला. आज या बाबतीमध्ये काय झालंय, आमचे आमदार आहेत तिथं सुहास अण्णा कांदे, हे इथं लक्षात घ्या, शिवसेना या बाबतीमध्ये आधी तर तुम्ही त्यांचे शिवसेना शिंदे गट तुम्ही इथं उभे आहात का? काय कारण? एक लक्षात घ्या, नाही जागा नव्हती, मी तिकडे असतो, अडचण नाही. परंतु अडचण एक लक्षात घ्या, तालुक्याचा अध्यक्ष म्हणून मी सांगतो, आमचे जे आमदार आहे सुहास अण्णा कांदे, एवढा विकास केला, एवढं सगळं चांगलं केलं, मग त्यांच्या बाबतीत, उमेदवारीच्या बाबतीत तुम्ही युतीचा धर्म का पाळला नाही? मग येवल्यामध्ये आम्ही का असं करायचं की आम्ही युतीचा धर्म पाळायचा? त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक बूथ प्रमुख, गट प्रमुख यांच्या भेटीगाठी दौरा चालू केला आहे. 5 गटापैकी आज आमचे 4 गटांचे दौरे झालेले. तुम्ही कोणासाठी काम करताय? आम्ही कोणासाठी, आमची तटस्थ भूमिका आहे. तुम्ही त्यांच्या बरोबर नाही? आम्ही कोणाही बरोबर नाही. यांच्या बरोबर नाही, यांच्या बरोबर नाही, आम्ही तटस्थ आहोत. तुम्ही कोणासाठी काम करताय? काय, आम्ही फक्त मतदारांना जागृत करतोय. योग्य तो निर्णय घेऊन टाकू आम्ही, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन टाकू आम्ही. गणिमी काय आहे तुमचा? काय करायचं बघू. गणिमी काय आहे त्यांचा? ते म्हणतात हा नेते. चला थोडक्यात शेतकऱ्याचा मुद्दा संपवू. शेतकऱ्याचा पैठणी विषय बोलायचा आहे. पैठणी नंतर तो आपण रोजगाराच्या विषयात घेऊ. आमच्या ताईंनी सांगितलं आता का 2004ची लोकसंख्या आणि 2024ची लोकसंख्या ताईंना कळालं, मग साहेबांना का कळालं नाही? का आपण उषाताईंनी टप्पा क्रमांक 2 केला, आपण टप्पा क्रमांक 3 करावा, म्हणजे दिवसाआड पाणी आलं असतं. म्हणजे 20 वर्षामध्ये लोकसंख्या ही वाढते हे लक्षात का आलं नाही? टप्पा क्रमांक 3 का झाला नाही? मग
नेते मला एक सांगा, आज तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय पण तुम्हीच गेल्या टर्मला त्यांचा प्रचार करत होते. गेली 13 वर्ष तुम्हाला 13 वर्ष हे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना हे फिरत असतात, यांचं काही खरं नाहीये. मी 2010ला राष्ट्रवादीमध्ये येतो ना नेते, येतो काय आपण बोला. मी 2010ला ऍडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यांच्या सोबत केला. मी पवार साहेबांचे विचार पटले, मी त्यांच्या सोबत राहिलो. त्यानंतर भाऊंनी 2019ला राष्ट्रवादी सोडली, मी सोडली नाही. मी पवार साहेबांच्या विचारावर ठाम राहिलो. ते विद्यमान आमदार स्वतःला जलनायक म्हणवतात, विद्यमान आमदार स्वतःला जलनायक म्हणवतात. ते जलनायक आहेत की नाही? हे बघा, जलनायक नाही, भुजबळ साहेब खलनायक आहे. कारण की ते जेलमध्ये जाऊन आलेले बरं का, जेलमध्ये जाऊन आलेले, 2.5 वर्ष जेलमध्ये काढले. जलनायक कशाला म्हणता? सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत जर पाणी पोहोचलं, नुसतं दर पंचवार्षिकला पाणी आलं नाही आहे तर जुमला तिकडे 15 लाख येतील. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काम केलं? 100% खोटं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणताही काम केलं, शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. 100% खोटं आहे. त्यांनी उदाहरण द्यावं का, पुरावा दाखवा. शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केलं नाही. 100% खोटं सांगता येते. बरं ठीक आहे, चला थोडक्यात मला हा मुद्दा संपवायचा. त्यांनी म्हणलं पाणी, ज्यांना मांजर पाड्याची योजना आणि नारपारच्या योजनेतला फरक कळत नाही त्यांनी मांजर पाड्यावरती बोलू नये. दुसरा मुद्दा, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलं, या मतदारसंघामध्ये 38 गाव पाणी पुरवठा योजना सुरू आहे. त्याच्याबरोबरच नांदूर मधमेश्वरवरून 42 गावांसाठी पाणी राजापूर सारख्या ठिकाणी आणून फिल्ट्रेशन प्लांटने दुष्काळी भागात पाणी जाऊन आमच्या मायलेकींच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलंय. दुळगावला 17 गाव पाणी पुरवठा योजना सुरू आहे. माझा विरोधकांना एकच प्रश्न आहे की जर भुजबळ साहेबांच्या विकासावरतीच तुम्हाला आजही बोलावं लागतंय, याच्या पलीकडे या मतदारसंघात मांजर पाड्याऐवजी एखाद्या डोंगराला बोगदा पडून पाणी आणायची धमक भुजबळ साहेब सोडून कोणामध्ये आहे का? निदान पुढली निवडणूक तरी विद्यमान आमदार, पुढली आता माहित नाही त्यांचा विजय होतो पराजय होतो माहित नाही, जनता ठरवेल, पण पुढली निवडणूक तरी पाण्याच्या पलीकडे जाऊन वेगळ्या मुद्द्यांना घेऊन लढवणार आहात की नाही? सर, गंमत अशी आहे का तो प्रकल्प 70चा होता, 1900चा. 1970 म्हणजे 20. आता तेच साहेबांच्या विकास कामाच्या जाहिराती तेच करू राहिले. 70 मधला प्रकल्प जर 20 वर्षात जरी पुरा झाला याला महत्व आहे. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही जगातली सर्वात उंच इमारत कुठली? बुर्ज खलिफा. 167 मजल्याची ती इमारत आहे. इथल्या विरोधकांची विकासाच्या अपेक्षा इतक्या उंचावलेल्या आहे. 168 मजल्याची इमारत जोपर्यंत भुजबळ साहेब इथं करत नाही तोपर्यंत यांचा विकासाच्या बाबतीत मी माझ्या पुढल्या मुद्द्याला हात घालणार आहे. मला झालं, आपण शेतकऱ्याच्या विषयाला घेऊन बोललो. मी येतो. बोललो. मी माझ्या पुढल्या मुद्द्याला घेऊन आता चर्चा करणार या ठिकाणी. माझा पुढला मुद्दा आहे रोजगार. रोजगाराच्या विषयाला घेऊन विद्यमान आमदार, राज्याचे मंत्री यांनी या मतदारसंघासाठी केलं काय? बोला, कोण बोलतंय? बरं, तुम्हाला बोलायचं ताई, रोजगाराच्या मुद्द्याला घेऊन बोलणार आहात. रोजगार, बोला. महिलांना आता जे आहे 1500 रुपये रोजगार, नुसत्या फक्त लाडकी बहिणी योजनेचे फक्त येवला तालुक्यातून 1,10,000 फॉर्म साहेबांनी भरून घेतले. तेव्हा कोणीही पुढाकार न घेता फक्त साहेब पुढे आले आणि साहेबांनी घरोघरी, साहेबांचे कार्यकर्ते जाऊन घरोघरी जाऊन महिलांचे जे लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म आहेत ते भरून घेतले. त्यावेळेस कोणीही पुढे आले नाही. ठीक. रोजगार. या ठिकाणी चिचोंडी MIDCच्या संदर्भामध्ये सांगण्यात आलं की बाबळी गुल्या 256 एकरचं क्षेत्र आपण महाराष्ट्र शासनासाठी त्या ठिकाणी आपण घेतलं. शेतकऱ्यांना मोबदला त्या ठिकाणी दिलेला आहे. नांदूर मधमेश्वरवरून पाणी त्या ठिकाणी आणलं. तिथे लाईटची व्यवस्था झालेली आहे. सगळीकडेच त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण झाल्याच्या नंतर आता ती जी जागा आहे तिची किंमत जी आहे ती 10 लाख रुपये गुंठ आहे. इथल्या परिस्थितीला आणि इथं उद्योग उभे करण्यासाठी ती जास्त आहे. म्हणून आपण प्रस्ताव त्या ठिकाणी शासनाकडे दिलेले आहेत की त्या जागेची किंमत
त्या ठिकाणी कमी करावी. आम्हाला एक सांगायचं आहे की 250 एकरच्या एमआयडीसीची पायाभूत सुविधा केव्हा मंजूर करून आणली साहेबांनी? एमआयडीसी 2017 मध्ये या ठिकाणी मंजूर झाली आणि सर्व पायाभूत सुविधा पूर्ण झालेल्या आहेत. पण रोजगार या ठिकाणी उभा करण्याचं माध्यम ते तर होणारच आहे, पण त्याच्याबरोबर या येवला शहरामध्ये जी काही कामं झाली, पैठणीच्या माध्यमातून पूर्वी 4-5 दुकान होती, आज 450च्या पुढे दुकानं निर्माण झालेली आहेत. त्याचबरोबर आता पाणी मांजरपाड्याचं आलं, त्याच्यातून नवीन रोजगाराच्या संधी अनेकपणे उपलब्ध होणार आहेत. अनेक रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. या बाजारपेठेच्या माध्यमातून इथं केलेला विकास, काल परवा भारमच्या त्या ठिकाणी सुरू केलेलं मकाचं मार्केट, अनेक ठिकाणच्या माध्यमातून रोजगार मिळाला असं म्हणतो. रोजगार मला पैठणीवर पाहिजे. बोला, पैठणीवर बोला. साहेबांच्या प्रयत्नातून आता 12 कोटी 29 लाखाचं पैठणी क्लस्टर हे मंजूर झालंय. स्टेट कमिटीने मंजूर केले. डिसेंबर पासून त्याचं काम चालू होणार. मोठा रोजगार मिळेल. हो, मोठा रोजगार मिळेल. त्याचं पैठणीचं स्वरूप आणि बदलणार आहे. दुसरं, इथल्या विणकरांची ओळख मिळावी म्हणून साहेबांनी 6 अधिकारी म्हणजे वस्त्रोद्योग विभागाच्या मार्फत 12,300 विणकरांचं सर्वेक्षण झालं आणि त्यांचे सगळे फॉर्म सुद्धा आम्ही जमा केले. आता ह्या लोकांना सरकारी योजनेचा सगळा फायदा मिळणार आहे. काय मिळणार आहे तर त्यांना काय मिळणार आहे तर त्यांना आता उत्सव भत्ता, शासनाचा उत्सव भत्ता केलेला आहे. त्याच्यात लेडीजला 15,000 रुपये वर्षाला, जेंट्सला 10,000 रुपये वर्षाला, 200 युनिट विजेचं माफ मिळणार आहे. फी 200 युनिट माफ मिळणार आहे. त्यानंतर रेशीममध्ये 15% राज्य सरकार आणि 15% केंद्र सरकार ही सुद्धा सवलत मिळणार आहे. आणि त्यानंतर साहेबांनी या ठिकाणी 2004 पूर्वी इथं 4 दुकानं होती. साहेबांनी पहिलं काम केलं, मुंबई ते नाशिक, नाशिक ते येवला चौपदरी रस्ता केला. आता मुंबईचा माणूस एका दिवसात माणूस येऊन मुंबईचा माणूस माल खरेदी करून जातो. आता 400 दुकानाचे वर दुकान झाले. प्रत्येक दुकानात 10 कामगारांचे वर. ठीक. रोजगार या विषयावरती खरं तर ज्या त्या कुटुंबाने शिक्षण घेऊन स्वतःच्या जिद्दीवरती नोकऱ्या मिळवणं सहज शक्य आहे. म्हणजे परदेशात जाणं, पुण्याला जाणं, मुंबईला जाणं हे शक्य आहे. लोकांनी शिकलं पाहिजे, त्यासाठी सवलती दिल्या पाहिजे, त्यासाठी सरकारच्या योजनांचा फायदा घेतला पाहिजे. मंत्री महोदय फारशा रोजगाराच्या योजना आणू शकतील असं नाही. एमआयडीसी आणली, अजून कामास आली नाही, तो रोजगाराचा मुद्दा इथं लागू होत नाही. चिचोंडी एमआयडीसीचा मुद्दा लागू होत नाही. आपण बऱ्याच वेळा आता जे चर्चा करतो आहोत हे निवडणुकीतले मुद्देच नाहीत. निवडणुकीतले मुद्दे वेगळे आहेत. निवडणुकीचे मुद्दे, पहिला मुद्दा मी सांगतो तुम्हाला, ही पार्टी कोणती आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. ही पार्टी कोणती आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. म्हणजे एकाच पार्टीच्या 2, एक खुर्द आणि एक बुद्रुक, हे दोघं एकमेकांविरोधात लढतात. मी सांगतो शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकच आहेत आणि येत्या 1 तारखेला ते दोघं तुम्हाला एकाच सरकारमध्ये दिसतील. ठीक. रोजगाराचा विषय इथला अतिक्रमण, एवढे गाळे तुटले. आता ते गाळे 10 लाखाला मागचे गाळे दिलाव केला. आता रोजगाराचाच विषय, इथले जे येवल्याचं अतिक्रमण तुटलं ना, तर तिथं जे गोरगरीब जनता आहे ना, जे तुम्ही बघा सगळं अतिक्रमण तुटलं. आता हे गाळे ना, हे फक्त तुम्ही ज्यांचे तुटेल त्यांना दिलं ना तरी तुम्ही निवडून याल. इथले गाळे रोजगार तर रोजगाराचाच विषय ना. त्यांना चिचोंडी हे बघा, मोकळा आणि स्पष्ट सांगतो का 10 वर्ष झाले गाळे झालेले बरं का. हे बघा, ताब्यात दिलेले नाही. हे पकोद्री प्लास्टरचे. हे बघा असा विकास आहे. आणि एक दुसरी गोष्ट सांगतो, ज्ञानेश्वर दराडेला एक गोष्ट सांगतो, त्यांचे वडील हाबापाई त्यांनी डोक्यावर, ज्ञानेश्वर नावावर त्यांनी डोक्यावर हात ठेवा आणि खरंच विकास झाला असेल तर स्वतः लाईव्ह आहे ना जनतेला दाखवून द्यावं. महाराष्ट्राच्या जनतेला खरंच रस्त्याचं काम झालं असेल, विकासाचं काम झालं असेल, तुम्हाला रोजगार भेटला असेल, अनेक गोष्टी त्याचा माफ नाही. 20 वर्षामध्ये मंत्री, कॅबिनेट मंत्री माणूस काय केलं पाहिजे? कॅबिनेट साधा सरपंच गावचा विकास करतो आणि तालुक्याचा विकास कॅबिनेट मंत्रीला, ज्याला राज्याचं मोठं पद आहे, तो माणूस काहीच करू शकत नाही. इतकी वाईट. ऐका ना एक मिनिट, मी मराठा आरक्षणचं आंदोलन करताय, 99 दिवस आंदोलन केलं. एकदम माणूस तुम्हाला मोकळं सांगतो स्पष्ट का कॅबिनेटमध्ये मंत्री, उपमुख्यमंत्री सगळे असताना बाहेर काहीच बोलायचं काम नव्हतं. काहीही नाही. कुठल्याही प्रश्नाचा विषय घेत
आतमध्ये यायचं बाहेर काय संबंध त्यांनी होता? एक प्रश्न उपस्थित केला जातीवादी की विषय. आंदोलनं करून नाही विधानसभेत प्रश्न मांडून प्रश्न उपस्थित होता. मग यांनी ओबीसीचे एवढे मोठे मोठे विरोधात आंदोलनं का केले समाजाच्या? आता इथून माग हे म्हणत होते ना लीड आहे, हे सांगत होते ना लीड आहे रोजगार. मग आम्हाला रोजगार मिळत नाही, शेतीचे प्रश्न सुटले नाही, सोयाबीनचे बाजारभाव वाढले नाही, कांदीचे बाजारभाव वाढले नाही. त्यामुळे इथला कुणबी समाज, कुणबी म्हणजे शेतकरी, 2 मिनिटं, कुणबी म्हणजे शेतकरी समाज आहे. कुणबी म्हणजे शेतकरी समाज आहे. अक्षरशः आमच्या पोरांना आम्हाला शिक्षण बाळाला खर्च करता येत नाही. इथला रोजगार तुम्हाला मिळाला नाही. म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. एक मिनिट, आता ज्यांचे हे गाळे पडले होते त्या ठिकाणी जो शॉपिंग सेंटर झालेलं आहे त्या लोकांना, जे विस्थापित लोक आहे त्यांना जुन्या डिपॉझिटच्या आधारावर रेडी रेकनरनुसार हे गाळे देतील का? रोजगार. येवल्यामध्ये 200 अधिकृत गाळे असताना भुजबळ साहेब आल्यानंतर ते अनधिकृत म्हणून ते अख्खे गाळे पाडून टाकले. 200 व्यापाऱ्यांना बेरोजगार केलं. वरून एक बी आजपर्यंत रोजगार उपलब्ध या ठिकाणी केला नाही. हे गाळे बांधले, 5 वर्ष झाले गाळे तयार होऊन, अजूनपर्यंत याचा लिलाव करत नाहीये. त्याच्यामुळे बेरोजगारी वाढली. एक बी कारखाना आणला नाही, रोजगार उपलब्ध केला नाही. त्यामुळे एमआयडीसी मंजूर आणली आहे. ती मंजूर करून काय नुसतं मंदिर बांधलं, तिथे जर देवच नाही आणि पुजारीच नाही तर ते मंदिराचा काय उपयोग? रोजगार सर्वप्रथम मी येवल्या शहरातील सावजी समाज, नागपुरी समाज आणि साळी समाजांच्या अक्षरशः मी त्यांचा आभार मानतो. आज सावजी समाज म्हणूनच पैठणी आहे, बाकी भुजबळ म्हणून पैठणी. रोजगार धरला तर भुजबळ साहेबांनी कॉलेज आणले नाही, तर त्याच्यानंतर मोठे उद्योग आणले नाही. चारी बाजूला 4 उद्योग पाहिजे, कमीत कमी 500-500 पोरं तिथं कामाला लागले असते. आणि हा का बरं आणला नाही? बरं ठीक आहे. रोजगार काका काय म्हणणं? या ठिकाणी फटाफट बोला. या ठिकाणी रोजगार हा 20 वर्षामध्ये कोणाला मिळाला ज्याने हात वर करावे, एक भाग बरोबर. एमआयडीसी झाली 25 फुटावर ज्यांना पाया लागत नाही, दुसरा भाग. आणि कोणाला तरी एक उदाहरण द्यावं तुम्ही की रोजगार या माणसाला दिलेला आहे, मग तो कोणताही समाज असेल, मुस्लिम समाज असेल, हिंदू समाज असेल, कोणी असेल, कोणाला रोजगार दिला ते फक्त सांगायचं आहे. एमआयडीसी होऊन 20 वर्षामध्ये रोजगार कोणाला मिळालेला नाही. त्यामुळे सर्व तरुण हे बेरोजगार आहेत, कोणालाही रोजगार इथं मिळत नाही. दुसरा भाग असा राहिला की जिथं विचारांची लढाई आहे, ती विचारांची लढाई इथं लढली जात नाही. लाचारींच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा विचाराचं वादळ निर्माण करा, तर परिवर्तन इथं घडणार आहे. चला, रोजगार त्यांनी या इमारतीतल्या गाड्यांचा तुम्ही लिलाव केला. रोजगार लिलाव केला तर रोजगार मिळेल. गाड्याविषयी जे आता या ठिकाणी मांडणी केलेली आहे, सर्वप्रथम विस्थापितांना गाड्या देण्यासाठी भुजबळ साहेबांनी गेल्या पंचवार्षिक मध्ये वारंवार बैठका घेतल्या. त्या बैठकामध्ये जे रेडी रेकनरचे रेट आहे, ते रेडी रेकनरचे रेट इतके जास्त आहे का तो सामान्य माणूस भरू शकत नाही. कारण त्या ठिकाणी जे गाळे होते ते लहान व्यापारी होते, त्याचे ते रेट कमी करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. केव्हापर्यंत होईल हे येणाऱ्या जवळजवळ मार्च मध्ये त्याचं प्रस्तावाचं निराकरण होणार आहे. ठीक आहे. रोजगार बोल, मी येतो ताई तुमच्याकडे येतोय. आमचे मित्र म्हणालेत की गाळे अधिकृत होते आणि ते अनधिकृत म्हणून पाडले, पण गाळे हे न्यायालयाच्या आदेशाने पडलेले, भुजबळ साहेबांचा त्याच्यात संबंध नाही. ठीक आहे. समजा साहेबांनी पाडले तर विरोधकांनी त्या गाळ्याच्या बाबतीत आतापर्यंत केलेले प्रयत्न किंवा ज्यांचे गाळे पडले त्या विस्थापितांना मिळावे म्हणून एखादी जनहित याचिका टाकली का? फक्त निवडणुकीच्या तोंडावर त्या गाळेवाल्यांचा विषय घ्यायचा आणि मोठा स्फोट करायचा. लक्षात रोजगार बोला. रोजगार जर का ठरवलं कोणी रोजगार द्यायचा, तर मी स्वतः पैठणी विक्रेता असून मी 25,000 महिलेला घरबसल्या रोजगार दिलाय महाराष्ट्राच्या शिवशाही नेटवर्कच्या माध्यमातून. आता इथं झालं काय, एवढ्यात लोकांना रोजगार देता येत नाही. ज्याला संगणक येतं, ज्याला चांगलं टेक्नॉलॉजी माहिती आहे, त्याला इथं प्लॅटफॉर्म आहे कुठं? आता बुर्ज खलिफा आणि इथं 2 मजल्याची IT हब जरी झालं तरी आमच्या शिकलेल्या युवतींना किंवा युवकांना तिथं काम मिळेल. तुम्हाला सांगतो, आता हार्डवर्क होत नाही, आता टेक्नॉलॉजीचा वापर होतो, आता सगळे स्मार्ट झालेले. स्मार्ट काम करूनही पैसे कामवता येतात. फक्त नेत्याची जर काही इच्छाशक्ती असली तर महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रात सगळ्या खेड्यापाड्यात रोजगार उपलब्ध होईल. फक्त इच्छाशक्ती महत्वाची. ठीक आहे ताई, बोला पटकन, मला ब्रेक घ्यायचा. मला एक असं विचारायचं काकांना, ज्यांनी रोजगाराचा प्रश्न निर्माण केला ते 20 वर्ष कुठं होते? भुजबळ साहेबांचंच कार्य करत होते आणि आता चष्मा बदलला त्यांचा. त्यांचा चष्मा बदलला असं म्हणतात. रोजगार सुशिक्षित बेरोजगारांच्या शासनाने योजना काढल्या, CMEGP, PMEGP.
प्रत्येक येवल्याच्या तालुक्याचं सांगतो, येवल्याच्या प्रत्येक बँकेत जा 20-20 फाईल पडलेल्या आहेत. शासकीय योजनांच्या 20-20 फाईल पडल्या आहे, ज्याने एखादा बेरोजगार रोजगार उभा करू शकतो. 10-10 लाखाचं लोन भेटल्यानंतर त्या कर्ज प्रकरणासाठी त्याला वर्ष खेटा घालावं लागतं बँकेचा, तरी बँक त्याला उभं करत नाही. मग या शासनाच्या योजना फक्त कागदावरच का? आमदार काय करता? आमदार झोपलेला असतं का? तालुक्यातल्या पोरांना योजना काय मिळून दिल्या जात नाही. ठीक आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आपण चर्चा केली, बोललो आपण रोजगारावर बोललो नेते. मला ब्रेक घ्यायचा आहे. सातत्यानं भुजबळ साहेबांचा विकास जी समोरची मंडळी जर म्हणत असेल तर 2004 पूर्वी ही लोक यांच्याकडे कुणाकडे शेतकरी सातबारे यांच्या नावावर होते हे त्यांनी दाखव. जेव्हा ठेकेदार झाले काही नंतरच्या काळात 1 मिनिट शेठ तुम्ही त्यावेळेस नव्हते बरं. आणि दलित आदिवासी या लोकांचं जे मूलभूत प्रश्न आहे आजही 20 वर्षानंतर जैसे तेच आहे. साहेब 5 वर्षापूर्वीपासून या राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आहे, मात्र या ठिकाणच्या दलित आदिवासी समाजाला आजही रेशन कार्ड नाही. रेशन कार्ड असतील तर त्यांना ते चालू नाही. ते त्याच्या समस्या तो बोलू त्याच्यावर. मंडळी आपण या विषयाला घेऊन चर्चा केली. बघूयात जनता ज्याच्या बरोबर आहे, ज्यांनी हे प्रश्न सोडवले असतील त्याच्या पाठीमागे जनता जाईल, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर मी आरोग्य, शिक्षण आणि जातीय आरक्षण इथल्या वेगवेगळ्या मूलभूत समस्या या विषयाला घेऊन चर्चा करणार आहे. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तर ब्रेक नंतर पुन्हा एकदा येवला विधानसभा मतदारसंघात आपलं सगळ्यांचं स्वागत. माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्याबरोबर शोच्या चौकटीत. मी ब्रेक पूर्वी जर आपण बघितलं तर शेतकरी असेल, मग शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न असेल, जलनायक भुजबळांनी स्वतःला म्हणून घ्यावं का, या विषयाला घेऊन देखील वेगवेगळे मुद्दे उपस्थित झाले. कांद्याचा प्रश्न उपस्थित झाला, रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला, MIDC असे मुद्दे आले. ब्रेक नंतर आता मी हात घालतोय शिक्षणाचा मुद्दा. अर्थात तसं बघायला गेलं तर शिक्षण व्यवस्था या विषयाला घेऊन आपल्या स्वतःच्या मतदारसंघात भुजबळांनी केलं काय, चला विचारतो मी. बोला. येवला तालुक्यामध्ये भुजबळ साहेब येण्याच्या पूर्वी शाळांची जी संख्या होती सरकारी शाळांची, तिच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली. प्रत्येक गावामध्ये सगळ्या शाळा सुरू आहेत. सगळ्या शाळा सुरू आहेत. प्रत्येक गावामध्ये 1 किलोमीटरच्या अंतरावरती वस्ती शाळा, 3 किलोमीटरच्या अंतरावरती माध्यमिक शाळा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. आणि शासकीय माध्यमातून ज्या काही सुविधा ITI, जे सगळ्यांनी ऐका ITI या ठिकाणी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट निर्माण झाल्या, ज्याच्या माध्यमातून तरुणांना या ठिकाणी रोजगार निर्मितीच्या साठी प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जात आहे. केलं त्यांनी, शाळा ITI. महाराष्ट्र एक मंत्री म्हणून, एक आमदार म्हणून, सरकारच्या भूमिकेतील महत्वाचे मंत्री म्हणून शिक्षणाच्या संदर्भातील ज्या भूमिका आहेत त्याच्या माध्यमातून नवीन शाळा बांधणं, त्या शाळांना इमारती देणं, शैक्षणिक सुविधा देणं, त्यामध्ये डिजिटलायझेशन करणं, बेंचेस देणं, त्या ठिकाणी शाळांमध्ये जे काही विकास कामं असतील, कंपाऊंड्स करणं, ही कामं करणं आमदाराची प्रामुख्याने भूमिका आहे. शिक्षक उपलब्ध करून देणं, याच्या संदर्भात भुजबळ साहेबांनी पायाभूत शिक्षण सुविधेमध्ये काम केलेलं आहे. किती वाड्या वस्त्यांवर शाळा सुरू केल्या? माझ्याच गावामध्ये 4 ठिकाणी वस्ती शाळा आहेत. ग्रामीण भागामध्ये वस्ती शाळा असतात, शहरामध्ये वस्ती शाळा नसतात. ते मला माझ्या समोरच्या बांधवांना सांग. ठीक आहे. चला वेळ देतो. या महिलांची ओरड आहे, मी तुमची बाजू घेतो. थांबा जरा. पहिली गोष्ट, साहेबांना विकासासाठी अन्नाचं काम, जे पुण्याचं काम ते केलंय ना, त्यासाठी आम्ही त्यांचे धन्यवाद देतो की तिथे आले. दुसरा मुद्दा, लाडकी बहीणसाठी साहेबांनी काय केलं? माझा शिक्षणाचा मुद्दा आहे. शिक्षण. चला. आपण 21व्या शतकात आहोत. मी आगळ बघायला जात नाही. अहो, आपण 21व्या शतकात आहोत आणि आपण गोष्ट करतोय 18व्या शतकाची. 18व्या शतकात या भारतात ब्रिटिशांनी शाळा सुरू केल्या आणि आता प्रायमरी शाळा सुरू केल्याचं सांगतात. काय गोष्ट आहे? हा मुद्दाच नाही. भारतामध्ये मूलभूत शिक्षण सर्वांना मिळत आहे. हा आमदाराचा किंवा खासदाराचा मुद्दाच नाही, हा देशाचा मुद्दा आहे. आणि शाळा या देशामध्ये त्यांनी ते द्यायलाच पाहिजे. बघा, प्राथमिक शाळापर्यंत ठीक आहे. जेव्हा 12वी नंतर होते तेव्हा साहेबांनी नॉलेज सिटी येवल्यात टाकायची, तिकडे टाकली, नाशिकला टाकली. मग येवला हे मतदारसंघ नव्हतं का? आणि 12वी नंतर आम्हाला सर्वांना कोकणात जावं लागतं, पुण्याला जावं लागतं, नाशिक जावं लागतं. जेव्हा आम्ही उच्च शिक्षण घेऊन येवल्याला येतो तेव्हा येवल्याला म्हणजे सगळ्या लोकांना म्हणजे
करमतच नाही का की त्यांना शिक्षणासाठी बाहेर जावं लागतं. मग एकदा बाहेरची ओढ लागली तर पोरं तिकडेच जातात, लग्न बी तिकडेच करतात, संसार बी तिकडे बसवतात. आमच्यासारख्या पोरांची बोम इतकीच आहे की काही दिवसांनी सर्व शिक्षण बाहेर शिक्षण घेईल आणि बाहेरच राहतील. येवलेला आम्ही फक्त म्हातारच. शिक्षण मध्ये जर विचार केला, भुजबळ साहेबांनी खूप मोठी नॉलेज सिटी बांधली. कुठं बांधली? नाशिकमध्ये बांधली. आणि एवढ्यामधला एखादा व्यक्ती जर तिथे ऍडमिशन साठी गेला आणि तिथे 2 लाख रुपये जर फी असली आणि आम्ही इथले त्यांचे पीएस सहाय्यक लोखंडेंकडे गेलो तर ते सांगतात ते माझ्या ताब्यात नाही, ते त्यांच्या सुनबाई बघतात आणि त्यांच्या सुनबाई आता प्रचारासाठी मतदारसंघात फिरतात आणि इकडे तिकडे जेव्हा ऍडमिशन घ्यायचं त्यावेळी कुठलीही सवलत दिली जात नाही. आणि आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला नंतरचा मुद्दा शिक्षण यांनी शाळांची संख्या सांगितली, शाळांमध्ये शिक्षक किती याची संख्या सांगितली का? अनेक शाळा आहेत त्या शाळांमध्ये शिक्षक नाही त्या शाळांमध्ये. बरं, शाळांमध्ये शिक्षक नसू द्या त्या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्था बघायला गेला, साधं लेडीज ज्या विद्यार्थी असतात त्यांच्या बाथरूम मध्ये जाऊन बघा, शौचालयामध्ये जाऊन बघा, घाण वास आहे, घाण आहे तिथं सगळी. कुठल्याही शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्था योग्य नाही. जर आमदार तुम्ही म्हणताय ना शाळांचं तुम्ही हे केलं, शाळा सुधारवल्या, शाळा चालू, शिक्षक का नाही? आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था का नाही? आधुनिक शाळा किती झाल्या येवला तालुक्यामध्ये दाखवा. किती शाळांमध्ये प्रोजेक्टर लावून मुलांना शिकवलं जातं? जेडपीच्या शाळांमध्ये किती शाळांमध्ये प्रोजेक्टर लावलेले? त्याचं म्हणणं आणलंय सगळं डिजिटायझेशन. किती शाळा दाखवा तुम्ही. प्रचारासाठी तुम्ही स्क्रीन लावून फिरताय ना, त्या स्क्रीनवरती तुमच्या शाळांमधले काय डिजिटलायझेशन झालं असेल ते दाखवा त्या स्क्रीनवरती. ठीक आहे. शाळा शिक्षण आता दराडे सरांनी सांगितलं की शाळा बांधल्यात. त्यांना विचारा, तुम्ही शाळेतल्या मुलांना गणवेश देऊ शकले का यावर्षी? यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेशही देऊ शकले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाविकास आघाडीने जेव्हा निवेदन दिली त्यावेळेस विद्यार्थ्यांना 2 पैकी 1 ड्रेस गणवेश उपलब्ध करून दिला, तोही परीक्षेच्या काळात. अजूनही 1 ड्रेस दिलेला नाही. ठीक आहे. चला शिक्षणाचा मुद्दा सांगतो, ऐका ना. तुम्ही म्हणले भुजबळ साहेबांनी शिक्षणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या, पण वरती मंत्रिमंडळात खासगीकरणासाठी शाळेच्या भुजबळ साहेब तिथं सहाय्यक तिथं बोलत नाही. आणि तिसरा मुद्दा असा आहे, शिक्षण संस्था तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये खोलल्या, कोणत्या कॉलेज खोलल्या? IIT कॉलेज किंवा आतापर्यंत ऐकून घ्या, नाशिकला सुरू केलं तरी नाशिकला बरं का, त्यांचं खाजगी आहे. बरं ऐका ना, ऐका नाशिकमध्ये जे कॉलेज आहे, जे ते महापुरुषांचं नाव घेतात, फुलेशाह आंबेडकरांचं, अहो त्या फुलेशाह आंबेडकरांचं नाव दिलं नाही त्यांनी, भुजबळ नॉलेज सिटी नाव दिलं. मग शिक्षण कुठे एवढ्यात काय मोर मेले होते इथे शिक्षण? तुम्ही जर 20 वर्षापूर्वी आमदार आहेत तर एवढ्यात ते लोक तरुण मेले होते की त्यांना शिक्षण संस्था उभं करून द्यायला पाहिजे. आताच आमच्या मित्रांनी सांगितलं शैक्षणिक दर्जा वाढला, परंतु ग्रामीण भागामध्ये त्यांनी सांगावा की वर्ग खोल्या किती आणि शिक्षक किती आहे त्यांनी सांगावा. तालुक्यामध्ये वर्ग खोल्या किती आहे आणि शिक्षक संख्या किती आहे पहिले त्यांचं उत्तर घ्या. त्यांच्या उत्तराला मी परत उत्तर देतो. पहिले त्यांचं उत्तर. एक लक्षात घ्या, शिक्षणाचं इथं कोणी काही सांगू द्या, इथं एक दराडे कुटुंबीय आहे, त्यांच्यापेक्षा इथं शिक्षणाचं मोठं योगदान नाहीये. ऐका ना, त्यांनी ते आज आमच्या पक्षाचे आज आमदार किशोर दराडे. अहो या तालुक्याला मतदारसंघाला त्यांनी आज जिल्ह्याला शिक्षणाचं काय ज्ञान दिलंय सगळ्यांना माहिती आहे. दराडे साहेबांच्या बाबतीत कोणी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. शिक्षणाचं काम त्यांनी उभं केलं, बाकीच्यांनी काय संपलं. तुम्ही इथं का तिथं? आम्ही सेपरेट आहे. आमचे आमदार आहे ना ते, आमचे आमदार आहे ते पक्षाचे. तुम्ही फार लवचिक आहे. इथून इथं आलात तुम्ही. वर्ग खोल्या मूलभूत सुविधा, शिक्षकांची संख्या. ह्याचं उत्तर देण्याच्या आधी मला एक सांगायचं आहे, एक थोडासा आरोप करण्यात आला की एमईटीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मला एक सांगायचं आहे की महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टला महाराष्ट्र हे नाव दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, शासनाच्या नियमानुसार ज्या लिस्ट येतात त्या प्रवेश प्रक्रियेतून एमईटीला त्या ठिकाणी प्रवेश होतात. कुठल्याही प्रकारचे काही पैसे वगैरे घेऊन प्रवेश होत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट येवलेकरांची जर मागणी असेल आणि विशेषतः विरोधकांची मागणी असेल तर आमदाराचं काम या ठिकाणी शिक्षण संस्था उभा करणं नाही, पण आपली अपेक्षा आणि मागणी असेल तर आम्ही निश्चितपणाने आम्ही या ठिकाणी शिक्षण संस्था उभी करू. महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट या ठिकाणी पुढच्या 5 वर्षामध्ये भुजबळ साहेबांची शिक्षण संस्था उभी करू जर आपली सगळ्यांची मागणी असेल. निवडणुकीची घोषणा केली.
येवल्यामध्ये लहानचा मोठा झालो. साहेब आल्यानंतर साहेबांनी विकास केलेला आहे हे मला आठवतं. केला असं म्हणणं. हा हा चला चला काय 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 म्हणणं काय म्हणणं. आपण आताच ज्या बांधवांची प्रतिक्रिया घेतली त्यांच्या चेहऱ्यावरून आणि त्यांच्या स्थितीवरून ते ज्या ठिकाणी राहतात त्या हुडकोमध्ये आता मागच्या आठवड्यामध्ये कमरे इतका पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये होतं. 20 वर्षापासून सातत्यानं या लोकांनी आंदोलनं करून फक्त भ्रष्टाचार जिथं करता येईल, जिथं टक्केवारी मिळेल तिथंच भुजबळ साहेब निधी आणतात, तिथंच विकासाची कामं केली जातात. अन्यथा फक्त हे सगळं टक्केवारीसाठी. बरं 4 टर्म तुम्हाला समजलं नाही ते करत होते. आम्ही सातत्यानं किती हसले तुम्ही किती हसत. तुमचं काय म्हणणं ते 4 टर्म करताय 4 टर्म करताय. मी 20 वर्षापासून तुम्ही काय म्हणतात. मी वैयक्तिक 20 वर्षापासून भुजबळांचा विरोधात आहे. म्हणणं की ते 4 टर्म पासून टक्केवारी करतात. 100% करतात. 100%. तरी का तुम्ही प्रचार केला मग त्यांचा. मी 20 वर्षात भुजबळांच्या एकाही प्रचारासाठी गेलो नाही किंवा कधीच आम्ही विरोधक. तुम्हाला माहिती होतं त्यांच्याकडनं हे घडतंय, तुम्ही प्रचार करत होतात. मी भुजबळाचा प्रचार कधी केला त्यांना माहिती आहे. ह्यावेळेस प्रकार असा घडला आहे का 4 टर्म तुम्ही भुजबळाला निवडून का देता. कारण की मारुतीराव तिकडे गेले का माणिकराव इकडे यायचे, बनकर तिकडे गेले का धाराडी इकडे यायचे. पण आता एकच ध्यास आहे का या सर्व 4 गटातल्या लोकांनी ठरवले का माणिकराव शिंदेच आज भूमिपुत्र आमदार होणार आहे. तुम्ही एकमेकांसोबतच आहात खरं सांगायचं. विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक दाखले लागतात त्याची यंत्रणा तिथं व्यवस्थित उपलब्ध तहसील मधून व्यवस्थित दाखले वेळेवर मिळत नाही आणि खाजगी यंत्रणेला ते दिलेले आहेत. त्याची किंमत ते एका दाखल्याची 500 रुपये घेतात. गोरगरिबांची लूट होत आहे. तुम्ही सांगितलं का 20 वर्ष तुम्ही काय निवडून देत होते. पवार साहेबांची सभा झाली, त्यांनी सांगितलं आमची चूक झाली, आता माणिक भाऊ ही चूक सुधारणार आणि त्यांना परत माझगावला परत पार्सल पाठवणार आहे. पण 4 टर्म तुम्ही करत होतात प्रचार. अहो आमची चूक झाली एकदा, ते आता सुधारायची. कबूल करता. सुधारायची आम्हाला. सुधारायची चूक. हा मला बोलायचं जर शरद पवार सारखा यांचा मोठा राष्ट्रीय पातळीवरचा नेता यांना जर स्वतःची चूक 20 वर्षानंतर कळत असेल आणि पुन्हा ते आता नवी चूक करणार असेल आणि ती 50 वर्षांनी सुधारणार असेल तर आपल्या एवढ्याने करायचं काय. म्हणून सर्वसामान्य मधला माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे. ठीक आहे. चला शिक्षण बोला. असं नाही, आता आलो ना मी तुमच्याकडे. आता नाही, चला चला. हा आरोग्यावर बोलायचं आहे मला. येवल्याचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे, भुजबळ साहेबांनी जे उपजिल्हा रुग्णालय निर्माण केलं 100 खाटाचं आहे. कोविड काळातही तिथं चांगले व्यवस्था. चला पुढला मुद्दा आरोग्य. पुढला मुद्दा आरोग्य. हा येतो आरोग्य. हा आरोग्य. पुढला मुद्दा आरोग्य. 100 खाटाचं रुग्णालय बी तिथं आहे. सिटी स्कॅन आहे आणि ज्या आपल्या रक्ताच्या लघवीच्या ज्या महागड्या तपासण्या आहेत त्या सर्व या ठिकाणी फ्री होतात. आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी केस पेपरही मोफत आहे आणि इथला उपचार. 1 मिनिट पूर्ण होता. शेतकरी आरोप करतात त्यांना जर साप चावला तर तुमच्याकडे इंजेक्शन नाही. उपचार एकदम दर्जेदार आहे. पहिले ग्रामीण रुग्णालयाची व्यवस्था अशी असायची. डॉक्टर साहेब, नर्स आहे, लसी उपलब्ध आहे. एक मिनिट. पूर्वी ग्रामीण रुग्णालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा होता का फक्त सामान्य लोक त्या ठिकाणी जातील. पण आता श्रीमंत लोक सुद्धा उपचार चांगला असल्यामुळे ते जातात. आणि दुसरं रेबीजचं जे इंजेक्शन आहे तुम्हाला माहिती आहे का असं क्वांटिटी तयार होत नाही, त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं. ठेवावा ना, अपेक्षित आहे. बघा आला त्याला इंजेक्शन द्यावं लागतं. चालू आहे आता. आलेला आता स्टॉक आहे, बघून घ्या. ग्रामीण भागात भेटतं काय जे काय असेल ना जी सुविधा आहे आरोग्याची. हो. महिला डिलिव्हरीसाठी खोळंबली तर तिला शहरापर्यंत जावं लागतं की इथं व्यवस्थित तिचं सगळं होतं. चांगले केले नाही माझा आरोग्याचा प्रश्न आहे. आरोग्य. मला पहिले आरोग्यासाठी तुम्ही प्रश्न केलेला आहे. वार्ड क्रमांक 4 तिथे आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतः जाऊन बघावं किती रस्ते केलेले आहे आणि किती घाणीचा उखाडा झालेला आहे. तिथे आत्ता तिथून आहे आणि तुम्ही वार्ड क्रमांक 4 जर सांभाळू शकत नाही तुम्ही लासलगाव येवला मतदारसंघ कसा सांभाळणार. ठीक आहे, आला तुमचा मुद्दा. आरोग्यावरती कोणी बोलणार आहे तुमच्यापैकी? बोलणार? हा बोला. नाही तुम्ही बोललात दादा. आरोग्य बोललात तुम्ही. हे बघा 2 प्रकारचे लोक आहे. एक साहेबांनी डिफेन्स करताय, एक अपोज करताय. पण मुळात जो सामान्याचा प्रश्न आहे तो प्रश्न मांडायला सर्वसामान्य जनता माहिती आहे की आम्हाला काय अडचणी आरोग्य व्यवस्था व्यवस्थित आहे. तेच सांगतोय की त्या दिवशी माझ्या मित्राचा लहान मुलगा रात्री अचानक आजारी पडला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये पण कोणी नव्हतं. पूर्ण खासगी तिथं कोण नव्हतं. त्याला मृत्युमुखी पडायला लागलं. आम्हाला इतकं वाईट वाटलं. कुठेतरी
आम्हाला आमच्यासारख्या सामान्य लोकांना जर पुढे आलं तर आमच्या घरचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू शकतो. म्हणून मी या इलेक्शन मध्ये उतरलो आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की सरांमध्ये ठीक आहे, बघा जनता विचार करेल. हा, आरोग्य एवढं मोठं शासकीय ग्रामीण रुग्णालय येवल्यामध्ये आहे. बरोबर. आता आम्ही भीम आर्मी आज समाज पार्टीच्या वतीने असंख्य रुग्ण आम्ही आमच्याकडे तक्रारी येत असतात. लोकांच्या तक्रारी सोडा, माझ्या स्वतःच्या घरातला प्रश्न आहे. साधं सोनोग्राफी मशीन नाहीये डिजिटल. मला सरकारी हॉस्पिटल मधून प्रायव्हेट सोनोग्राफी करायला लावल्याची माझ्याकडं हॉस्पिटल मधून ही पावती आहे. ही पावती बघा, माझ्या स्वतःच्या वाईफ साठी सोनोग्राफीची ही शासकीय रुग्णालय येवला या ठिकाणाहून ही डॉक्टर आवताडे यांच्याकडे सोनोग्राफी करा म्हणून नाहीये तुमचं म्हणणं. सर, साधं एखाद्या पोराला मागं कुत्रं चावलं होतं तर रेबीजचं इंजेक्शन 10 दिवसापासून नव्हतं. तर अख्ख्या कुठे आरोग्य यंत्रणा. बरं ठीक आहे. या अर्थाने जर विचार केला तर कुत्रा चावणे, सर्प जाऊन चावणे हा खरा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कारण शेतकऱ्यांना रात्रीची लाईट मिळते, यांना विजेचा प्रश्न जर सोडवताच आला नाही तर कुत्रा चावलं, सर्प जाऊन झालं तर अर्जंट इंजेक्शन मिळाले पाहिजे. माझ्या मित्राच्या लहान मुलाला कुत्र्याचं इंजेक्शन, कुत्रा चावलं होतं, त्याला रेबीजच्या इंजेक्शनसाठी आम्ही दवाखान्यात आलो होतो. त्यांच्याकडे रेबीजचं इंजेक्शन नव्हतं. आम्हाला 100 किलोमीटर नाशिकला रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी जावलं. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं, यांनी विकास केला पण वांजोटा केला, त्यातून कुठलाच फळ आम्हाला भेटले नाही. ठीक आहे. आरोग्य व्यवस्था, जर रेबीजचं इंजेक्शन हॉस्पिटलमध्ये असेल तर त्याचं उत्तर आहे ना शिवसेना शहर अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष देतील. त्यांना रोज किती फोन येतात का आम्ही हॉस्पिटलला आहे, आम्हाला इंजेक्शन मिळत नाही. ते मी त्यांचं कौतुक करतो या विषयाबद्दल. ते धडपड करतात दोघं पण, आणि काही का होईना त्यांना इंजेक्शन उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतात. त्याबद्दल मी अतुलचं आणि पांडुरंग शेळकेचं मी कौतुक करतो याबद्दल. यांच्याकडून साधं रेबीजचं इंजेक्शन सुद्धा उपलब्ध होत नाही. मी एक सांगतो, चष्म्यावर जे बोलले तर आमचा चष्मा पारदर्शक आहे. तुम्ही पवार साहेबांशी गद्दारी केलेली आहे. आणि तुम्हाला एक सांगतो की ज्यांनी गद्दारी केली, आणि तुम्हाला सांगतो ज्यावेळेस साहेब जेलमधून सुटले 2.5 वर्षानंतर पुण्यामध्ये गेल्यानंतर साहेबांनी महात्मा फुलेंची पगडी त्यांच्या डोक्यात टाकली. पण त्यांच्या डोक्यात काय चालू होतं हे आम्हाला माहित नाही. त्यांच्या डोक्यात फक्त गद्दारी होती, आणि गद्दार माणसाला आम्हाला गाडून टाकायचे. आरोग्य व्यवस्था, मी ग्रामीण भागातील राजापूर गटामधून माझं न्यारखेडा खुर्द गाव आहे. माझ्या न्यारखेडा खुर्दापासून राजापूर गावासाठी एक आरोग्य केंद्र आहे 8 किलोमीटर. भारणसाठी एक आरोग्य केंद्र आहे 8 किलोमीटर. अंदरसूल साठी एक आरोग्य केंद्र आहे 8 किलोमीटर. आणि आपलं येवला, जर या चारही परिसरामध्ये जे आरोग्य केंद्र आहे, परंतु आमच्या मित्रांना एकच सांगायचं, तुम्ही विकास सांगतात तर या ग्रामीण भागामध्ये एमडी डॉक्टरांची संख्या किती आणि नर्सची संख्या किती. आज माझ्या गावामधून एक पेशंट नाशिकला सुयोग हॉस्पिटलला गेल्या 15 दिवसापासून निमोनिया टायफॉइड या रोगासाठी तिथं स्वतः स्टेटमेंट घेतोय. एक पेशंट असं आहे का त्याला डेंग्यू सदृश्य पेशंट आणायला गेलं. मग यांचं आरोग्य जर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं आणि लोकांचं जर आरोग्य यांच्यामुळे जर धोक्यात येत असेल तर यांचा खरा विकास कोणता. बरं, आरोग्य. चला तयार, उत्तर देऊन त्या टाका. ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी मागच्या 7-8 महिन्याभरापूर्वी आम्ही एक युट्यूब चॅनलवाला नेऊन तिथली गैरव्यवस्था काय आहे, गैरव्यवस्था तुमचं म्हणणं. टॉयलेटमध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि वापरलेले निरोध तिथं त्या टॉयलेटमध्ये गच्च भरलेले. ठीक आहे. आरोग्य व्यवस्था, आणि ऐका ना, आमचा आरोप आहे, नाही याच्या पलीकडचा आहे. त्या ठिकाणचं आम्ही ज्यावेळेस भुजबळ साहेबांच्या कार्यालयात रितसर पत्र दिलं तर त्यावेळेस लोखंडे साहेबांनी तिथे जाऊन भुजबळांच्या शिवसहायकांनी ते सर्व प्रकरण दाबण्यासाठी त्या यंत्रणेला वेठीस धरलं. आणि त्या लोकांनी भविष्यात त्याच्यावर ते सर्व क्लीन करून सर्व जाणून आरोग्य व्यवस्था काहीच नाही. संडास बाथरूम विविध आरोग्य बाटलं आहे. ठीक आहे, मुद्दा मांडला त्यांनी, मुद्दा मांडला. कोरोनाचा काळ सुरू होता आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांची दारं बंद असताना छगन भुजबळ दर 8 दिवसातून 4 दिवसांनी इथून मिटिंग घेत होते. स्वतःला 2दा कोरोना झाला तरी या तालुक्यात कोविड सेंटर सुरू केले. महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठा होत नसताना ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट ऐका ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट नगरसुल्ला, लासलगावला,
येवल्याला प्रत्येक रुग्णालयात तयार केले. कोरोनाचं नको केलं त्यांना करायलाच पाहिजे होतं लोकप्रतिनिधी म्हणून. तुमच्या उपजिल्हा रुग्णालयाबद्दलच्या तक्रारी आहेत. उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन सुद्धा या ठिकाणी आहे आणि म्हणतात नाही. तुम्ही आता माझं आव्हान आहे आता आपण तिथे जाऊ. त्या ठिकाणी सिटी स्कॅन नसेल तर आपण म्हणाल ते आम्ही मान्य करायला तयार आहे. आता इथं 1 किलोमीटर सुद्धा अंतरने आपण जाऊन बघू शकतो. आणि एवढा वेळ जी चर्चा चालू आहे ती फक्त छगन भुजबळांनी केलेल्या कामावरच आहे. त्याच्या पलीकडे कुठलाही मुद्दा विरोधकांकडे नाही. फक्त भुजबळ दिसता विकास दिसत नाही. ठीक आहे. पुढल्या आरोग्य व्यवस्था मला पुढल्या मुद्द्यावर जायचं. येवल्याचं आरोग्य केंद्र नुसती बिल्डिंगच छान आहे, त्याच्यामध्ये काही सुविधा नाहीये आणि गोळ्याचा कायम तुटवडा हा कृत्रिम केला जातो. तिथं सिटी स्कॅन आहे सगळं नाही. तिथं टक्केवारीवर बाहेरच्या डॉक्टरांकडे पेशंट पाठवले. असेल काम केलं असेल तर जनता बघते. जनता तुमच्या बाजूने जाईल किंवा यांच्या बाजूने. जर तुम्ही केलं असेल तर तुमच्या बाजूने जाईल. चला आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन येवला मतदारसंघ जोरदार चर्चेत राहिला. आता जर आपण लक्षात घेतलं तर भुजबळांनी केलेलं वक्तव्य असेल. भुजबळांनी आपली भूमिका आरक्षणाच्या संदर्भात स्पष्ट केली. त्यांनी असं म्हटलं की मराठ्यांना आरक्षण ओबीसीतनं नको, त्यांना द्यायला पाहिजे याबद्दल ते सहमत आहे, पण ओबीसीतनं नको असं म्हणल्यानंतर बांधव मत्तवृष्ट झाले. चला विकासावर आपण चर्चा केली, पण हाही फॅक्टर इथे तपासला पाहिजे. कारण मराठा वोटर्स आणि इतर जातीय वोटर्स देखील मोठ्या प्रमाणात इथं आहेत. चला काका बोला, काय म्हणायचंय? मला असं म्हणायचंय की मराठ्यांनी काय घोडं मारलं का? या सरकारचं मराठ्यांना आरक्षण नको. साहेबांनी काय बोलले का या मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही आणि ते भांडू लागले तर म्हणे न्यायालयाला सांगितलं का यांच्या दाढ्याच भाजरू नका. ही कोणती पोट? ते म्हणले आरक्षण द्या पण ओबीसी प्रवर्गात नको असं म्हणलं. बरं आमच्या मराठ्यांना आरक्षण हे संविधानमध्ये नोंद असताना आम्ही कुणबी मराठा हे पारंपरिक आहे आणि त्या कुणबीची नोंद रद्द करा. ही कोणती साहेबाची पद्धत झाली बोलायची? साहेब या घटनेला कारणीभूत होऊ राहिले म्हणजे आम्ही एवढं सगळं देशाचं करता पोषण आहार असून आमच्यावर एवढी धार धरायचं काय काम साहेबाचं? आम्हाला आरक्षणाबद्दल त्यांनी आडवी काठी टाकली. आमच्या कुलमी जातीवर त्यांनी घाला घातला. याच्याबद्दल मी साहेबांचा तीव्र निषेध करतो. पण काका या सगळ्या वादामध्ये बघा एकीकडे ओबीसी आणि एकीकडे बांधव असं नाही का होणार? सगळे एकत्र राहणं आवश्यक आहे असं नाही वाटत तुम्हाला? नाही तसं मराठ्यांचे मुलं आतापर्यंत म्हशीत भाजरीत गेले. यांच्या 95% मार्कशीट ज्या मराठ्याच्या मुलाचं आहे त्याला आरक्षण नाहीये आणि ज्या मुलाला आरक्षण आहे तो 60% जरी असला तो येऊन ऑफिसर होतो आणि जो 95% आहे तो घरी काढून देतात. हा अन्याय कवरच सहन करायचा मराठ्यांनी. ठीक आहे चला तुमची भूमिका. 83 नंबरला कुणबी मराठा ही जात आहे. कुणबी मराठा मी समोर ज्यांना जो ऑपोजिट करणार त्यांना एकच प्रश्न विचारतो. माझी बायको माझ्या मामाची मुलगी ती कुणबी मराठा आहे आणि मी मराठा आहे. मी स्वतः स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी. पुण्यामध्ये मी 4 वर्ष अभ्यास केला. माझा टीसीचा पेपर फक्त 2 मार्कावरून कुणबी नसल्यामुळे गेला. आज अक्षरशः शेतीमध्ये कष्ट करावं लागतंय म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतोय आणि त्यामध्ये आरक्षणाच्या दृष्टीने आज आम्हाला का आरक्षण मिळू नये? माझी बायको ओबीसी आणि मी मराठा. मग आम्हाला आंतरजातीय विवाहाचं पत्र द्या आणि आम्हाला त्या आंतरजातीय विवाहाचे पैसे असतील. हे समीकरण कोणाच्या बाजूने? आता खऱ्या अर्थाने जर विचार केला तर ते 50% वर आरक्षण देतो असं म्हणतात. आतापर्यंत 3 वेळा 50% वरचं आरक्षण दिलेलं आहे. ते मराठा समाजाला टिकलेलं नाही. आम्हाला 50% आतमध्ये कुणबी म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांची मागणी केलेली आहे ती आरक्षण मिळावी. भुजबळ सांगतायत की आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार नाही म्हणजे नाहीच. आतापर्यंत हे सांगताना 1 लाखाचं लीडने भुजबळ निवडून आले तर ते 1 लाखाचं लीड फक्त मराठ्यांनीच इथं दिलेलं आहे. मराठ्यांनी आतापर्यंत कुठेही जातीवाद केलेला नाही. आतापर्यंत ओबीसी कोण कोणाच्या बाजूने? माननीय राहुल गांधींनी सांगितलं की आता ही 50%ची जी कल्पना आहे ही मोडावी लागेल.
पूर्ण जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्याच्यानंतर आरक्षणाचा मुद्दा होईल. आणि हा जो मुद्दा आहे राहुल गांधींनी मांडला, हा काहीतरी समाजात तोडगा काढण्याचा मुद्दा आहे. पण भाजपाला हे करायचं नाही, कारण की भाजपाला फक्त अंधारात राहून हे सगळं काम करायचंय. ते थोडक्यात मुद्दा कोण कोणाच्या बाजूने जाणार जातीय समीकरणाचं? जातीय समीकरण इथं फक्त मराठा समाजाचं जे मतदान होईल हे भाजपच्या विरोधात होईल. आज भाजपच्या बरोबर भुजबळ असल्यामुळं कारणास्तव नाईलाजास्तव लोकांना भुजबळांच्या विरोधात मतदान करण्याची वेळ आलेली आहे. ठीक आहे काका बोला. मी असं म्हणतो की मराठा आणि ओबीसी हे भांडणं लावायचं काम साहेबांनी केलेलं आहे. जर तुम्ही स्वतःला ओबीसी ऐकून घ्या, जर तुम्ही स्वतःला ओबीसी नेते म्हणतात तर मग तुम्ही तुमचा पुतणा अपक्ष म्हणून त्या नांदगावला ओबीसीचे 2 लोक असताना का तुम्ही त्यांना दिला? हा एक भाग. आणि मराठा आरक्षण का नको? आणि ओबीसींना जर तुम्ही ओबीसी नेते म्हणतात तर मग तुम्ही नांदगावमध्ये अशी खेळी का बरं खेळली? म्हणजे तुम्हाला फक्त स्वार्थ साधायचा आणि सगळे पद, सगळे आमदार, सगळे मंत्रीपद तुम्हाला पाहिजे. तुम्ही फक्त स्वार्थी आहात, जनतेचे नाही. तुम्ही शरद पवारांना धोका देऊ शकता, तुम्ही जनतेला सुद्धा धोका. यंदा काय होईल? यंदा फक्त माणिकराव शिंदे म्हणजे माणिकराव. उद्या शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा आहे. उद्या शरदचंद्रजी पवार साहेब उद्या हे जाहीर करणार आहेत का की मराठा समाजाला आम्ही ओबीसीतून आरक्षण देणार? ही भूमिका जर उद्या शरद पवार घेणार आहेत का? ही उद्धव साहेब ठाकरे घेणार आहेत का? हे काँग्रेस घेणार आहेत का? ती ज्या पक्षाची जी भूमिका आहे, जी अजितदादांची भूमिका आहे, ती छगन भुजबळांची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीला धक्का न लावता, ही सगळ्या पक्षांची भूमिका आहे. उद्या माझं विनंती आहे की जे काही साहेबांवरती आरोप करताय, मग भागवतराव सोनवणे असोत की समोरचे अनेक उमेदवार असोत, मला ठीक आहे पाहू त्यांची भूमिका काय होते, कोण कोणाच्या बाजूने, तुमचं सगळं जमून येत आहे का की ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं, ही भूमिका अधिकृतपणे त्यांनी जाहीर करावी. मराठा समाजाची फसवणूक करून कुणीही मतं घेऊ नये. मराठा समाजाची सर्वात मोठी फसवणूक जर कोणी केली असेल तर ती शरद पवारांनी केलेली आहे. 23 मार्च 1994 रोजी त्यांनी एक GR काढला आणि जे ओबीसीचं आरक्षण फक्त 34% होतं या राज्यामध्ये, ते त्यांनी 50%वर नेऊन घातलं. आणि त्यानंतर मराठ्यांचा वाटोळ झाला, मराठ्यांना 50% आरक्षणाचा मार्ग बंद झाला. आणि तेव्हापासून मराठा आरक्षण हा प्रश्न तो पोपट तो आता मेलेला आहे. मराठा आरक्षणाचा पोपट आता इथून पुढे जिवंत होऊ शकतो. बोला काय आरक्षणाचं काय म्हणणं? समाज मी मातंग समाजाचा आहे. आम्ही पण मराठा आरक्षणासाठी आम्ही पण आंदोलन केलं होतं ना, लबान बंजारा समाज आम्ही पण पायी गेलो होतो. आणि साहेबांना एवढं जर ओबीसी वगैरे ना, साहेबांना मातंग समाज चालत नाही. 20 वर्षात साहेबांनी मातंगांसाठी एक फरची सुद्धा एखाद्या गल्लीत फरची बसवेल नाही. तर साहेब आहे इतके जातीवादी आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे ना कसं 20 वर्षात साहेबांनी काय केलं पाहिलंय. आता इथं सर्वांनी माझ्या बंधूंनी आरक्षणाची टक्केवारी मार्कशीटवर गणून दाखवली. सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी मुद्दा असा आहे की आरक्षण हे फक्त तुमचं प्रतिनिधित्व सिद्ध करतंय. तुम्ही मागास असल्याचं हे प्रतिनिधित्व सिद्ध करणं म्हणजे आरक्षण. आणि आमचा गरीब मराठा, कुणबी मराठा बांधव जो आज आरक्षणासाठी लढत देतोय, आमची भूमिका अशीच आहे की या वादळ उठलं त्याचा फटका कोणाला बसणार? आता जे काय वादळ उठलंय या सरकारमध्ये जे सत्ताधारी आहेत, ज्यांनी सुप्रीम कोर्टाने इथं कोणाला बसणार? इथं सरळ भुजबळ साहेबांना त्याचा फटका बसणार आहे. ठीक आहे चला मला संपवायचं. विनाश प्रकरणाच्या वेळेस बाबासाहेबांच्या समाजाला ज्या भुजबळांनी हुतात्मा स्मारक शुद्धीकरण करून ज्याला ज्याची लायकी दाखवण्याचा प्रयत्न केला, तो आंबेडकरी समाज मुळात भुजबळांना मत देणार नाही. आणि मुक्तभूमीचा आणणारे हे जे समोरचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी जर म्हणत असेल साहेबांनी मुक्तीभूमी बांधली, तर ही केवळ त्या तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत अंडोरे साहेबांची पुण्य आहे. आणि मागच्या आता काल परवा झालेल्या 13 ऑक्टोबरच्या निमित्तानं कोणाला फटका बसणार? समीर भुजबळ कोणाला फटका बसणार? चपला घालून मुक्तीभूमीवर लक्षात घ्या, मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये कोण सक्रिय अख्ख्या तालुक्याला माहिती. सगळ्यात महत्वाचा विषय, माननीय मुख्यमंत्र्यांनी 57 लाख नोंदी या ओबीसी समाजातून दिलेल्या. आपल्याला मराठा समाजाला आरक्षण दिलं कोणी? मुख्यमंत्र्यांनी दिलं. परंतु आम्ही तेच सांगतो ना, साहेबांनी
इथं समाजाच्या बाबतीमध्ये साहेबांनी जे काही स्टेटमेंट केले त्याच्यामुळं सगळ्या समाजाच्या भावना दुखलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे साहेबांना फटका बसू शकतो. एक लक्षात घ्या. हा महत्त्वाचा. ठीक काय त्यांचं म्हणणं आहे? फटका बसणार, गोष्टी आडव्या येणार? मला असं वाटत नाही. मुळात लढाई जातीवादापेक्षा विकास आणि विकासाचे मारेकरी अशी ही लढाई आहे. दुसरा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे की या ठिकाणी शिवसृष्टीचं निर्माण झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुक्तीभूमीचं निर्माण झालंय. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं भूमिपूजन झालेलं आहे. अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक या ठिकाणी उभं आहे. सर्व जाती पंथ धर्माचे लोक या ठिकाणी साहेबांच्या बरोबर आहे. शादी खाना मुस्लिम समाजासाठी झालाय. असं एक गाव नाही जिथं भुजबळांनी काहीतरी काम केलेलं नाही. मला वाटतं या येवला लासलगाव मतदारसंघातील लोक उज्ज्वल भविष्य. काय लीड 1,00,000 मतांनी भुजबळ साहेब या ठिकाणी विजयी होतील. लीड काय नाही लीड काय 1,00,000 मतांनी पडतील भुजबळ. ठीक. वेगवेगळ्या विकासाच्या मुद्द्यांना घेऊन आज आपण चर्चा केली. मंडळी, अपेक्षित आहे या सगळ्याच्यामध्ये की जनता ठरवेल की कोणाला निवडून द्यायचंय. मी कायम असं म्हणत असतो, ज्यांनी विकास केला तो खरं तर पुढे जातो, विकास केलेला नसेल तर जनता बघते. त्यामुळे बघूया जनता जनार्दन येवला विधानसभा मतदारसंघामध्ये काय निर्णय घेते, त्यात आपल्याला कळेल एकूण इथला मूड. चला, मी जाणार आहे पुढल्या मतदारसंघात जाणून घेण्याकरता मूड महाराष्ट्राचा.